शरण गेलो उगविलो संकटी आनियला रूपाबळे करो निखळे हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमी लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत बाळू मामा सद्गुरुदेव महाराज कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी समचरण सरोजम सांद्र निलांब दाभम जगन निहित पाणी मंडणम मंडनानाम तरुण तुलसीमालां कंदरम कैयनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पंचकृपादाने कथेचा विस्तार जगमादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार जगमादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ध्येयं सदा परिभव गुणमभीष्ट दोहं तीर्थास्पदं शिवविरिं चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं नमो ज्ञानेश्वरा 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 मूर्ती उदारास पांडे नमोस्ते उदारा सोपानदेवा नमोस्ते उदारा सोपानदेवा मुक्तदायी नमो त्रिभुवन पावने नारायण नमो त्रिभुवन पावने मुक्तदायी नमो त्रिभुवन पावने नारायण नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो देवी लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणात तुमच्या लागलो निज चरणात तुमच्या लागलो निज चरणात तुमच्या लागलो देवाची सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आता हृदय ही आपुले चौफाळून या भली वरी वैसो पाऊले श्री गुरूंची जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मज साह्य येथे करावे देवा तुझी घेन सेवा सकळ गोवा उगवणी कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता उद्धृत केलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्म आलेल्या जड जीवांचा उद्धार व्हावा
याकरता आपला देह अखंड झिजविणारे वितराग संपन्न साधू सकल संत कंठभूषण ज्ञानेश प्रिय जगद्गुरु श्री संत शिरोमणी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून उत्कृष्ट असा अभंग असून संत प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठला आज हा जो कीर्तन सेवेचा योग आहे त्याचे निमित्त तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, तरी सुद्धा 2 शब्दामध्ये अल्पसा परिहार देणं हे वक्त्याच्या दृष्टीने अत्यंत अगत्याचं असतं. आणि म्हणून आपल्या या श्री क्षेत्र खामगावामध्ये संत बाळूमामाच्या या प्रांगणामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने आज अमावस्या आहे, त्या संबंधातून मग भंडाऱ्याच्या निमित्ताने हे कीर्तनाचं आयोजन आहे. त्या संबंधातून माझ्या वाट्याला आलेली ही सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, संत बाळूमामाची भक्तगण मंडळी, खामगावकर आणि त्या संबंधातून अहोरात्र प्रयत्न करणार आहे खांडे परिवार. मला ज्यांनी इथं निमंत्रित केले ते आमचे दिनेश भाऊ पारेकर उर्फ बप्पा यांच्याकडून माझ्या वाट्याला आलेली ही सेवा आहे. कीर्तनासाठी उपस्थित आमचे बाल मित्र, परमस्नेही, परमादरणीय आमचे सुसेन महाराज, ज्यांच्या हस्तकौशल्याने महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक आदी प्रांताने आपल्या या महाराष्ट्राचं, मराठवाड्याचं नाव लौकिक झालेलं आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले गायनाचार्य परमादरणीय आमचे वैजनाथ महाराज काशीत, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबतच आपण ज्यांच्या मुखातून चाल वाजली ऐकली, अशोक महाराज सोळंके, सुंदर असा दोघांचाही आवाज आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपण. आणि या कार्यक्रमाची शोभा ज्यांच्यामुळे आहे, मंडप असतो पण त्याला झालरशिवाय शोभा येत नसते, तशी या मंडपाची झालर म्हणजे ही बालगोपाळ मंडळी आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आता तुम्ही लक्ष द्या. तुम्ही म्हणता हे लेकर काय करायचे, हे काहीच करीत नसते, पण ह्याच्याशिवाय काय होत नसते. लक्षात आलं का? आता हे नसल्यावर हे दोघं जण, मी एक आणि हिने काही, आम्ही चौघांना काय करायचं होतं? हा, तुम्ही तरी बसला असतात का हे नसल्या इथं? आलं का लक्षात? तुम्ही म्हणता महाराज आम्ही कीर्तन ऐकायला लोक लई वेळ बसत नसतात. एक उदाहरण सांगतो, भजन करा. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये महाराजांचं कीर्तन सुरू झालं. महाराजांचं कीर्तन सुरू झालं, असा मंडप भरलेला होता. आता महाराजांचं कीर्तन म्हणजे आपल्यासारखं टायमाचं बंधन असते का त्याला? अरे ब्रह्मानंदी लागली टाळी आणि कोण देहाते सांभाळ, तिथं काय टायमाचं बंधन आहे का महाराज? टाइम बिम काय नाही. जे महाराजांनी कीर्तन सुरू केलं, रात्रीचे 12 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला, 2 वाजत आले, अख्खे लोक उठून गेले कीर्तनात, फक्त एक जण बसलो होतो. महाराजांना डोळे उघडून पाहिले 2 वाजता, म्हणले अरे बापरे, तूच एकटा खरा भक्तेस म्हणले. आतापर्यंत कीर्तन अख्ख्या खामगावासाठी करीत होतो म्हणले, आता फक्त तुझ्यासाठी कीर्तन. एकदा डोळे झाकून म्हणले देवाचं भजन करू म्हणले दोघं बिन, मग कीर्तनाला सुरुवात करून. जे महाराजांना डोळे झाकले आणि भजनामध्ये महाराज उड्या मारायला लागले. भजनात महाराजांना उडी मारली की महाराजाच्या पायाखाल्लं घोंगडं घेतलं, टाकलं खांद्यावर, निघालं. महाराज म्हणले अरे तू कुठं चालला? ते म्हणला महाराज सगळ्यात अगोदर मला कंटाळा आला होता, पण माझं घोंगडं तुमच्या पायाखाली अडकल म्हणला, म्हणून बसलो होतो. तसं लई वेळ लोक कीर्तनामध्ये दम धरीत नाहीत, कारण आता बुद्धीची क्षमता लोकांच्या कमी झालेली आहे. कारण बुद्धीला व्याप जास्त झाला ना महाराज. पूर्वीच्या काळामध्ये माणसाला 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं सत्ययुगात. हळूहळू एक युग कमी झालं, तसं 10 एक शून्य कटत गेला. आणि कलियुगामध्ये माणसाला 100 वर्षाचं आयुष्य राहिलं. पण पूर्वीच्या काळात आयुष्य भरपूर असून टाइमपास करण्याची साधनं थोडी होती नाही, नव्हतेच. आलं का लक्षात? नव्हतेच साधनं. आता या म्हाताऱ्या माणसाच्या काळात काय होतं सांगा बरं टाइमपास म्हणून? एखादा आला तर सासरवाडीकडून आला तर रेडिओ आला असून वैतल्या एखाद्या म्हाताऱ्याला. आलं का लक्षात? दुसरं काय होतं? कयाचे टीव्ही आणि कयाचे मोबाईल आले. आलं का लक्षात? आता तर गॅस सगळी आले महाराज तिकडून. विठाला आता लोकांच्या बुद्धीची क्षमता कमी झाली. मग आता लोक टिकून ठेवायचे म्हणल्याच्या नंतर काय लागतंय? हे असं काहीतरी सांप्रदायिक डेकोरेशन लागतंय. आलं का लक्षात? हे संप्रदायाची झालर आहे, ह्याला हे बी डेकोरेशनच असते, पण ह्याला संतांचे प्रमाण आहे. धन्य जगी तोची हरी रंगीनाचे नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे
रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी ज्ञान दीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी वा टाळी वाजवा एकदा लेकरासाठी. महाराजाचे प्रमाणे तरणा भाग्यवंत अन्नते असं आहे. आता ह्या वयातले आपल्या गावातली लेकरं काय करावीत बघा. आता तुम्ही हिशोब लावा. आपली आपली नातू आपली लेकरं काय करावी त्याचा हिशोब लावा. म्हणून हे खरं भाग्य आहे. आणि आमच्या महाराजाच्या संस्थेतली मुलं आहेत. आपल्या परिसरातली संस्था आहे. आपल्या इकडे तिकडे आता उन्हाळ्यात हिंडते का नाही. लोक म्हणतात ह्याच्या नादी नाही लागायचं चांगलं शिकवायचं. मग कुठं तरी शहराच्या ठिकाणी शाळेला घालतात. ठीक आहे चांगली गोष्ट आहे. शाळा ही महत्वाची आता सध्याच्या युगात. पण आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाकडे आल्या उभं इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा बालसंस्कार शिबिर असतात. आलं का लक्षात. प्रत्येक संस्थेमध्ये बालसंस्कार शिबिर असतात मे महिन्यात. त्या सुट्टीमध्ये 20-25 दिवस एक महिना आपल्याला करू तिथं ठेवा. भगवद्गीतेचा 15वा अध्याय पाठवते. नाही सगळा हरिपाठ झाला तर अर्धा तरी पाठवते. नाही अर्धा झाला तर एक ठेपा तरी पाठवते. हरिपाठात म्हणजे सामान्य ताकद नाही महाराज. ज्या माणसाच्या ना आपल्या बापाचं वर्ष श्राद्ध करणं होत नाही पितृजीव घालणं होत नाही त्या माणसाला परिस्थिती नाजूक आहे पण त्याला तर करायचं आहे बापाचा उद्धार. त्याच्यासाठी काय करायचं त्याच्या घरानं फक्त रोज हरिपाठ घ्यायचा. दररोज त्याच्या घरानं हरिपाठ महाराज घेतला रे बाबा झाला त्याच्या अख्ख्या खानदानाचा उद्धार झाला. ज्ञानोबराय सांगतात मी सांगत नाही. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा मार्ग सोपा पूर्वजा ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ज्ञानदेवा सांग ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ पूर्वजा वैकुंठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हे हरिपाठाची ताकद आहे. ही लेकर हरिपाठ रोज घेत असतात लक्षात घ्या. म्हणून आपलं लेकरू उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आता माझ्याकडे 40 मुलं आहेत महाराज. 33 वर्ष हे माझं. तुम्ही येणार आहेत म्हणल्यावर मग मी शब्दच काढला नाही. आलं का लक्षात. मी म्हणलं मग महाराजाची संस्था आणि ही याला जवळही नाही येईल. आमोशाच आम्ही एक देव करून आलो. सकाळी सगळे लेकर घेऊन गेलो होतो. विठाला 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 आपल्याला आपला विषय असा आहे. आज आपल्याला बाळू मामाचं चरित्र ऐकायचं. तुकाराम महाराज या अभंगामध्ये संतांचं महती प्रतिपादन करताना म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या कुळाचं कुलदैवत असणारी जी देवी आहे त्या देवीच्या यथार्थ स्वरूपाची ओळख आम्हाला कोणी करून दिली असेल तर ती संत बाळू मामांनी करून दिली. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. बरं झालं म्हणली आम्ही शरण गेलो आहे का नाही संतांना बाळू मामांना. म्हणून बाळू मामांनी आमच्या जीवनातलं संपूर्ण दुःख संपूर्ण संकट आमच्या जीवनातलं निवारण केलं. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. म्हणले या देवाला संकट निरसन करण्याकरता कोणी आणलं नावा रूपाला म्हणजे संतांनीच आणलं. आणि याला रूपावळे करोनी खळे हरी खळ केलं म्हणजे अट्टहास केला संतांनी. आणि मग अट्टहास केल्यामुळे सामान्य जनतेचं दुःख निवारण करण्याकरता संत बाळू मामाच्या आग्रहास्तव भगवान परमात्म्याला अवतीर्ण व्हावं लागलं. जेव्हा भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतो आनंदी आनंद असतो. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. लेख आहे का ना जिकडे तिकडे आनंद असते. मग त्या आनंदामध्ये माणसं अशी नाचतात. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमी लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी विठाला
शास्त्र प्रतिपादन करताना शास्त्र सांगते काही काही गोष्टी फक्त एखाद्याला सांगावं लागत असते. सांगायचं असतं एकाला, फायदा बी एकाचाच होत असते, त्याला वेष्टी उपदेश म्हणतात. कधी कधी सांगायचं असतं एकाला पण फायदा जगाचा होत असतो, लक्षात घ्या. कधी कधी सांगायचं असतं जगाला पण कळतंय फक्त एकालाच, लक्षात आलं का? कधी कधी सांगायचं ही जगाला असतंय आणि कळतंय सुद्धा जगालाच. विठाला विठाला उद्दालक ऋषीचा पुत्र, मराठी व्याकरण झालं, भांडारकर झालं, विचारसागर झाला, पंचदशी झाली, ज्ञानेश्वरी झाली, गाथा झाली, सगळं शिकून आला आणि बापाच्या पाया पडला. बापाला अभिमान वाटला की हो काय का नाही? एवढं लेकरू शिकले तरी सुद्धा किती नंबर म्हणले आहे का नाही, पाया पडायले म्हणले. बाळ्या शास्त्र शिकून आलास? हो म्हणला बाबा, शास्त्र शिकून आलो. काय शिकलास? म्हणले हे शिकलो, ते शिकलो, ते शिकलो. अरे ते बाकीचं जाऊ दे, पण असं काही शिकलास का तू जे एकाला जाणलं म्हणजे सगळंच जाणल्यात जमाय, एकाला पाहिलं म्हणजे सगळ्यात पाहिलं, सगळंच पाहिल्यात जमाय, एक श्रवण केलं म्हणजे सगळं श्रवण केल्यात जमाय. म्हणला बाबा ते सुद्धा शिकलो. नसला शिकलास तर मी सांगतो म्हणले. मग उद्दालक ऋषीने आपल्या पुत्राला सांगितलं. सांगितलं होतं एकाला आणि कळालं बी एकालाच. विठाला विठाला कधी कधी माणूस एकालाच सांगत असते पण ते सगळ्याच्या कामी येत असते. देवानं गीता किती जणांना सांगितली होती? एकट्या अर्जुनाला सांगितली होती. गीता किती जणांना सांगितली? एकट्या अर्जुनाला. पण सगळ्या जगाचा फायदा झाला का नाही? आलं का लक्षात? सांगितली होती एकालाच पण सगळ्या जगाचा उद्धार झाला. आलं का लक्षात? गीता शास्त्रमिदं पुण्यम यः पठेत प्रयत पुमान विष्णू पदम वापनोती भय शोकादि वर्जित. त्या गीतेमुळे संपूर्ण जग नाहून निघालं म्हणजे उद्धार झाला जगाचा. विठाला आता काही गोष्टी सांगत असतात सर्वांना, बोलतात सगळ्यासाठी, पण ते लागत फक्त एकालाच, एकालाच कळत असते. सासू सगळ्या गावाला बोलत असते या टोचून, पण कोणाला लागत आहे ते? हा बोला की, लग्न झालं नाही का तुमचं? सासू सगळ्या गावालाच टोचून बोलते हो, पण लागत आहे कोणाला? इकडे बोलत नाहीत वाटते. सासा सासा भेरकुड्या आहेत वाटते इथल्या. विठाला विठाला सगळ्या गावाला सासू बोलते पण ते लागते कोणाला? फक्त सुनाला लागते. म्हणजे सांगायचं असते सगळ्याला पण कळते फक्त एखाद्यालाच. आलं का लक्षात? जो भाग्यवान आहे, ज्याचं पुण्य उदयाला आलंय त्यालाच बोध होत असते. आलं का लक्षात? आता काही गोष्टी असतात सांगायच्या असतात सगळ्याला आणि कळतात बी सगळ्याला. ज्ञानोबरायानं हरिपाठामध्ये सगळ्याला सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करीन. त्या अवतारातले संत बाळूमामा होते. सगळ्या जगाला सांगितलं महाराज. रात्रंदिवस मेंढ्या माऊलींना चारा देत देत, चारा देत देत, चारा देत देत अख्ख्या जगाला महाराज उपदेश केला. आपल्यापेक्षा बी कर्नाटक प्रांतामध्ये लय बाळूमामाची मंदिरं भरपूर आहेत. लय फिरलेली बाळूमामा तिकडे. तुम्ही पोती वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय नाही केलं महाराज साधारण समाजासाठी. देव दाखवला लोकायला. देव रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आता लोकांना बाळूमामाची मालिका बघितली तर लोकांच्या फक्त शिवा ध्यानात राहतात. बाळूमामा लयच घाण शिवाय देतो का नाही? बाळूमामा निश्चय शिवाय दिल्या नाही तर रात्रंदिवस भजन केलं का? त्याचं कारण बाळूमामा तिन्ही देवाचे अवतार होते. ब्रह्मदेवाचे अवतार होते, विष्णूचे अवतार होते, महेशाचे अवतार होते, विठ्ठलाचे अवतार होते, कृष्णाचे सुद्धा अवतार होते. त्या रूपामध्ये असताना बाळूमामाने ह्या पाचही देवाचं दर्शन समाजाला घडवून दिलेले. लक्षात घ्या. विठ्ठला समाजाला देवाचं दर्शन घडवून देण्याकरता अहोरात्र परमार्थ करावं लागते. न कळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती. रात्र दिवस भजन हरी भजनी हरी भजनी हरि भजनी
डोक्यात चाललेले आहेत. पुन्हा मनुष्य जन्म नाही हे बाळू मामाला कळते, आपल्याला कळत नाही. आपल्याला कळलं असतं तर आपण एवढे दिवस वाया घातलेच नसते हे का नाही. संतांच्या लक्षात येत असते, अरे हे जन्म पुन्हा नाही. 184 येऊनी भोगाव्या लागणार आहे, तर पुन्हा मनुष्याचा जन्म मिळणार हे बाळू मामाच्या लक्षात येत होतं. आणि ह्या सामान्य समाजाची दया आली. तुमच्या आमच्याकडे बघितलं ते ना, रे बाप हे का नाही. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. आणि मग बाळू मामांनी आपल्यासाठी हे भजन केलं, त्यासाठी विश्व निर्माण केलं, म्हणजेच भगवान परमात्म्याला अवतीर्ण व्हावं लागलं बाळू मामासाठी. विठाला 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 बाळू मामा हे देव अवतारी होते हे मी तुम्हाला पटवून देतो. एक दिवस बाळू मामा असं मेंढ्या मावल्यांना घेऊन चरायला गेले, आणि मग सगळं मेंढ्या मावल्या चारल्याच्या नंतर बाळू मामाचे पाय चिखलानं भरले होते. पाय भरल्याच्या नंतर बाळू मामा आपल्या रिंगणावर आले, तळावर आले है का नाही. तळावर आल्याच्या नंतर सर्व मेंढ्या मावल्या बांधलेल्या आहेत जागच्या जागी. सायंकाळची आरती झाली, सर्व मंडळी भोजना करता बसली. ते पाय तसे चिखलानं भरलेले बाळू मामाचे. बाळू मामानं तसंच जेवण केलं म्हणतात घोंगडीवर बसून, आणि लगेच घोंगडी पायाखाली काढली ना अंगावर घेतली, झोपले आहे का नाही. लोक म्हणले मामा पाय म्हणले पायाला काय होत नाही माया, ते पाय आपोआप धुवून निघणार आहे. तुम्ही काय महादेव आहेत का म्हणले लोकांनी येऊन तुमच्या अंगावर पाणी घालायला. पाय आपोआप कसे धुवून निघते. महादेवाच्या डोक्यावर एक लोक पाणी घालीत राहतात म्हणून ते धुवून निघते महादेव किती भरला. बाळू मामा म्हणले गद्या महादेव मी वेगळे नाहीत, मी महादेवाचाच अवतार आहे म्हणले. लोकांना मग तर नवलच वाटायला लागलं ना. आणि लोक म्हणले काही कुठे गप्पा हाणाले हो, तुम्ही तर मेंढ्या वळणार आहेत आहे का नाही, तुम्ही कसं काय महादेवाचे अवतार. बाळू मामानं सांगितलं तुला जर बघायचंय तर पहाटे 4 वाजता उठून बघ. मी आता असंच झोपायलो म्हणले चिखलानं पाय भरलेले घेऊन. पहाटे 4 वाजता, पहाटे 3ला काशी विश्वनाथाचं मंदिर उघडतंय, आणि 4 वाजता महादेवाच्या काशी विश्वनाथाच्या अंगावर पाणी पडतंय. तेच पाणी म्हणले माझ्या पायावर पडते आणि माझे पाय धुवून निघतात. तुला बघायचे तर रात्रभर जागा राह, बघ म्हणले मी इथून उठतो का. आलं का लक्ष. महाराज त्या माणसाला जागच ठेवलं, रात्रभर तो माणूस जागा राहिला. बाळू मामा मस्त आनंदात झोपले. आणि पहाटे 3 वाजता काशी विश्वनाथाचं मंदिर ज्या वेळेला उघडलं का नाही, आणि 4 वाजता विश्वनाथाचा अभिषेक सुरू झाला, त्यावेळेला बाळू मामाचे पाय जेव्हा त्यानं 4:15 वाजता उघडले, घोंगडी उघडीन पाय बघितले, तर पाळण्यातल्या लेकरासारखे असे तळवे महाराज असे चोपडे तेल दिसू लागले. विठ्ठला म्हणजे बाळू मामा हे काशी विश्वनाथाचे अवतार होते, म्हणजेच भगवान महादेवाचे भोलेनाथाचे अवतार बाळू मामा आहेत. लक्षात घ्या. त्या लोकांना जे दर्शन झालं का नाही तिथं भोलेनाथाचं, म्हणजेच बाळू मामा भोलेनाथ वेगळे नाहीत. हे जे देवाच्या यथार्थ स्वरूपाचं ओळख जी लोकांना करून दिली, ती कोणी करून दिली, बाळू मामाने करून दिली. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, Holy
संत बाळूमामामुळे भगवान शंकराच्या यथार्थ स्वरूपाची ओळख भक्तांना झाली म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कुळीची कुळदेवी. ऐका, लक्ष देऊन ऐका. संत बाळूमामामुळे विठ्ठलाचं दर्शन एकदा लोकांना झालं. काय झालं? बाळूमामा असे मेंढ्या चारू लागले. मग मेंढ्या माऊल्यांना चारत असताना एक दिवस काय झालं, पंढरपूरचे एक ब्राह्मण रामभाऊ उत्पात नाव त्याचं, उत्पात शास्त्री आले बाळूमामाच्या दर्शनाला. दर्शन घेतलं. बाळूमामाची काय ओळख नव्हती, परिचय नव्हता, काय नव्हतं. विचारलं कुठून आलेत? म्हणले पंढरपुरावरून आलो. काय नाव? म्हणले रामभाऊ उत्पात. दर्शन घेतलं आणि ते ब्राह्मण निघून गेले महाराज पंढरपूरला. बाळूमामाला लोकांना आग्रह केला ना, चला की म्हणले मामा पंढरपूरला, एवढे देवाचे भक्त म्हणून घेतात स्वतःला एवढे लोक. म्हणले मी म्हणून घेत नाही, लोकच मला भक्त म्हणतात. आपण काही असू मग तुम्हाला आता वारीला यावंच लागते म्हणले. बाळूमामा म्हणले कशाला वारीला येऊ, मी विठ्ठल काय वेगळीच होईल. आता असं माणूस जर म्हणलं, सामान्य माणूस एखादा आपल्यासारखं, मी विठ्ठल काय वेगळी का, असं जर माणूस म्हणलं लोक हसणार ना. त्या काळात बाळूमामाला हसले. म्हणले तुम्हाला दाखवायचंय का विठ्ठलाचं रूप? आणि मग बाळूमामा त्या लोकांसोबत पंढरपूरला आले. लक्ष देऊन आले. पंढरपूरला आल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगानंही महाराज बाळूमामाचं दर्शन घेतलं. कडकडून मिठी मारलेली आणि गाभाऱ्यात थांबले. बाळूमामांनी ठरवलं आजचा मुक्काम मला पांडुरंगाच्या गाभाऱ्यातच करायचा आहे. पण अचानक आठवण आली त्या रामभाऊ उत्पात शास्त्रीची. बाळूमामानं सांगितले त्या रामभाऊ उत्पात कोण आहेत? पुजारी देवाचे. त्या पुजाऱ्याने सांगितले ते आता घरी गेलीत. म्हणले आता उद्याच्यालाच येणार. बाळूमामानं मला तपास काढायला लावला त्याच. आणि मग तपास काढल्याच्या नंतर म्हणले रामभाऊ उत्पात म्हणले मीच. तुम्ही आलते का म्हणले आदमापुराच्या परिसरामध्ये म्हणले बाळूमामाच्या दर्शनात? ते म्हणले मी नाही आलो कधी. बाळूमामाला सांगितलं ते बामण लय ताईटे म्हणले येईना म्हणले तुमच्याकडे आहे का नाही. बाळूमामानं सांगितलं त्याला एकदा फक्त इथपर्यंत घेऊन या. आणलं महाराज कस तरी त्या रामभाऊ उत्पात शास्त्रीला तिथपर्यंत. आणल्याच्या नंतर मग बाळूमामाने विचारलं तुम्ही आता 8 दिवसाखाली आदमापूरच्या परिसरात माझ्या दर्शनाला आली? ते म्हणले नाही आली. आलं का लक्षात? मग तुमच्यासारखाच होता म्हणले, त्याचं नाव रामभाऊ उत्पात शास्त्री. सांगितलं माझ्या पाया पडून गेला. आता रामभाऊ उत्पात शास्त्री म्हणजे खूप विद्वान माणूस. ज्या अर्थी माझ्यासारखा दिसणार आणि माझ्याच नावाचा माणूस पाया पडून ह्या बाळूमामाच्या आलाय म्हणजे काहीतरी ह्या बाळूमामाच्या बोलण्यात तथ्य असलं पाहिजे. आपण एकदा का होईना नमस्कार करून बघितलं पाहिजे. म्हणून रामभाऊ उत्पात शास्त्री जेव्हा बाळूमामाच्या चरणावर महाराज नतमस्तक व्हायला गेले तेव्हा बाळूमामाच्या चरणाचा सुगंध येऊ लागला. आणि रामभाऊ उत्पात शास्त्रीनं बाळूमामा म्हणून दर्शन घेतलं नाही. अरे हे दर्शन तुझं म्या घेतलेलं नाही म्हणले बाळूमामा, हे विठ्ठलानं दर्शन तुझं घेतलेलं नाही. माझ्या रूपात विठ्ठल आला होता आणि तुझं दर्शन घेतलं म्हणून तुझी तेव्हापासून तुझ्या पायाच्या चंदनासारखा सुगंध आलाय. काय आलाय? त्याचं कारण असं आहे, रोज सकाळी मी पूजेला देवाच्या येत असतो आणि मग पूजेला आल्याच्या नंतर देवाला चंदन लावण्याचं काम माझं असतंय. हे चंदन दुसरीकडे कुठेच भेटत नाही, फक्त इथं पंढरपूरच्या पांडुरंगासाठीच ते चंदन उपलब्ध आहे. त्या चंदनाचा सुगंध आणि तुमच्या पायाचा सुगंध एकच आहे असं रामभाऊ उत्पात शास्त्रीने सांगितलं. आणि तेव्हा लोकांना कळालं की आपण ज्यांच्या सहवासात राहतो ते संत बाळूमामा आणि पंढरपूरचा विठ्ठल दोन्ही एकच आहेत. या दोन्ही विठ्ठलाचं ह्या देव विठ्ठलाच्या यथार्थ स्वरूपाची ओळख संत बाळूमामांनी करून दिली. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगू लागले, कुळीची है कुळदेवी, कुळीची है कुळदेवी, कुळची है कुळदेवी, कुळची है कुळदेवी, कुळीची है कुळदेवी, कुळीची है कुळदेवी, कुळची है कुळदेवी, कुळची है कुळदेवी, केली थावी संतानी, केली थावी संतानी, बरवे धारे शरण गेलो, बरवे धारे शरण गेलो, बरवे धारे शरण गेलो, बरवे धारे शरण गेलो, बरवे धाले शरण गेलो, बरवे धाले शरण गेलो, बरवे धाले शरण गेलो, बरवे धाले शरण गेलो. कुळीची है कुळदेवी, गेली थावी संतानी, गेली थावी
सौदाने केली नावे सौदा कुणचे विकले आवे सौदाने आवे निधावे सौदाने केली आम्ही संताने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या यथार्थ स्वरूपाची ओळख संत बाळूमामांनी करून दिली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. पण संतांना, माणसाला संतांच्या जवळ गेल्यावर देवाच्या यथार्थ स्वरूपाची ओळख करून घेण्याची जिज्ञासा बी असली पाहिजे बरं का. संत तसे कशी ओळख करून देतील आहे का नाही? नाही तर उगाच एक बाई गेली आहे का नाही, अरे अरे इटला तुझ्यात माझं मन, आणि घेतला मोबाईल लावते तुला रे फोन. आता आहे का इटलाचा नंबर तरी असते का ह्याच्याजवळ? आम्ही इथे जन्मचे जन्म गेले महाराज, भजन करण्यात आणि चप्या करण्यात, आणखीन आम्हाला नंबर सापडला नाही. आणि एवढं एवढं जीवचं डबकन हिला नंबर दिला तरी कोण बरं? एवढ्यावर तरी ग बसव का नाही? विठाला विठाला एवढं बी ग बसत नाही तुम्ही. दर्शनाला लागले उग मायाचे गाणी ऐकत जा की पुढी म्हणते तिने पुढचं एक कडवं जोडलं, तुझी रे आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. अरे फोन तरी कर, निसता मिस कॉल काय लागली आलं. अशा येडे असल्यावर देवाचे दर्शन संत घडवून देत असतात काय? उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. येडी येगळी मूर्ख येगळी. एका माणसाचं काय झालं तर गावामध्ये असं उन्हाळ्याचे दिवस विहिरीचं पाणी आटलं, बोर आटले. गावानं काय केलं, एक झरा खणला, पाणी लागलं. प्यायचं पाणी मस्त झऱ्याचं पाणी निश्चळ असते, गोड असते प्याला. सगळं गाव तिथून प्याला पाणी भरू लागलं महाराज. शेजारच्या गावाला एक गावात असा मूर्ख माणूस होता, सगळं म्हणलं त्याला, ए मूर्खा ए मूर्खा ए मूर्खा. ते म्हणलं जाऊ दे, आपल्याला सगळे मूर्ख म्हणतात ना, आपलं गावच मूर्ख, आपण गावच बदलू म्हणलं. आला खामगावला. आल्याच्या नंतर वडाच्या झाडाखाली ती इरा बघितला. अरे बापरे म्हणला, काय गर्दी आहे राव बायाची पाणी भराय. गार पाणी असलं पाहिजे, माझी तर पाय लईच पळायला लागलीत म्हणलं. आता लवकर जातो पाय गार करतो. गेलं ते पाणी वरी घ्यावं का नाही, ते इऱ्यातच उतरलं. इऱ्यात उतरलं आणि त्याच्यातच पाय धुवायले आणि त्याच्यातच पाणी प्याले. बाया म्हणल्या, माय काय मूर्ख माणूस आहे. ते म्हणला, तुम्हाला कोणी सांगितलं मी मूर्ख आहे म्हणून? आमच्या गावातलं तर मया आधी इथं कोणीच आलं नाही. अरे आता तू काय सांगायची गरज आहे? तू वागणं तसं आहे ना मूर्ख गावाने. विठाला आता असे किती जरी संतांच्या जवळ आले आणि त्याला देव जाणण्याची जिज्ञासा नसल्यावर संत काय ह्याला नीट करणार आहेत महाराज? काहीच करू शकत नाहीत ना संत. आलं का लक्षात? एका बाईचं वजन लय वाढलं होतं. लय म्हणजे इतकं वाढलं होतं का तिच्या घरी एके दिवशी चोर आला महाराज. चोर आला आणि चोर आल्याच्या नंतर तिला जाग आली. जाग आल्याच्या नंतर धरलं चोराच्या गच्चीला, गर 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 फिरलं, खाली पडलं आणि बसली. चोराच्या छाताडावत बसली की चोर लागला कणायला. पोराला म्हणली, पप्या जाय लवकर पोलीसवाल्याला घेऊन ये. ते डोळे चोळीत चोळीत उठलं. अरे गेलात नाहीस का म्हणली आणखीन. ते म्हणला, मम्मी माझी चप्पल सापडना. चोर म्हणला, तुझी सापडना तर माझी घालून जाय, पण लवकर पोलिसाला आण, नाही तर हिच्या वजनाने मी मरतो म्हणला. आता एवढं वजन वाढलं तिचं. ती गेली डॉक्टरकडे वजन कमी कराय. म्हणली, साहेब मला औषध द्या. म्हणले, कशासाठी? म्हणले, वजन कमी करायचे. ती म्हणले, डॉक्टर साहेब म्हणले, मावशी त्या काट्यावर उभा राहा, तुमचं वजन किती बघू द्या, म्हणजे मग वजन परफेक्ट कळाले औषध परफेक्ट देता येते. ती म्हणली, नग साहेब काट्या उभा राहिला. उभा राहा म्हणला, त्याच्याशिवाय मला औषध देता येत नाही. जे बाई काट्या उभा राहिली, जे काटा पलीकडे सरकला, तुम्हाला सांगतो ते काटा आणखीन बी अलीकडे आला नाही. किती वजन असेल. गेली. डॉक्टर साहेब म्हणला, बसा तुम्हाला औषध देतो म्हणला. संतांच्या जवळ शहाण्यानंच जावं लागत असते तर उपदेश फळत आहे. ह्याच्यासाठी सांगायलो, येड्या गबाळाचे काम नव्हे. बसली डॉक्टरच्या समोर. डॉक्टर साहेब म्हणले, मावशी तुम्ही एका टायमाला किती खाता? तुमचा आहार किती? मी काय जास्त खाते म्हणली साहेब. थोडं खाते म्हणली. एका टायमाला मी 20 चपात्या खाते, ते बी आचारणीच्या हातच्या, घरच्या नाही. एका टायमाला 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते, 6 प्लेट भाजी खाते. ते म्हणला, तुम्ही काय लय खात नाहीत, औषध देतो बसा म्हणला. द्या की म्हणली साहेब, मी त्याच्यासाठीच तर आले. ते म्हणला, तुम्ही एका टायमाला 20 चपात्या खाण्याच्या ऐवजी 10 चपात्या खात जा. 10 प्लेट भाजी भात खातात ना, त्याच्याऐवजी 5च प्लेट भात खात जा. 6 प्लेट भाजी खातात तर त्याच्याऐवजी 3च प्लेट भाजी खात जा. सगळं हाफ हाफ करा म्हणला. हेच तुमच्यासाठी औषध आहे. ती म्हणली, बरं साहेब हे औषध मी जेवणाच्या आधी घेऊ का नंतर घेऊ? आता हिला किती बाळूमामा आणले तरी हिच्यामध्ये फरक पडणार आहे होय. अरे संतांच्या जवळ गेल्याच्या नंतर संत उपदेश करतात, देव दाखवतात, पण त्याच्यासाठी आपलं बी चित्त शुद्ध असावं लागतं. विठाला विठाला संत बाळूमामा हे काशी विश्वनाथाचे अवतार होते. संत बाळूमामा विठ्ठलाचे अवतार होते. संत बाळूमामा कृष्णाचे अवतार होते. पंढरपूरला
देव दाखवला, लोकांनाही दाखवला. मी म्हणजे विठ्ठल आणि विठ्ठल म्हणजेच मी आहे. पुढे गेले गोपाळपुऱ्यामध्ये, मग तिथं जनाबाईचं सगळंच आहे गोपाळपुऱ्यात, आहे का. जनाबाईची घोंगडी, जनाबाईचं जातं, द्या 10 रुपये म्हणतात वगैरे, आहे का नाही, चालूच असते. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर महाराज एक म्हातारी आली बाळूमामाच्या समोर. अरे ए बाळ्या म्हणली, तवा दिसला होतास तर आताच दिसलास. आता बाळूमामाला बाळ्या म्हणल्यावर आधीच तर बाळूमामाची वाणी तशी होती महाराज. बाळूमामा म्हणले, अगर रांडची समोर कशाला येऊन मिरवायला लागलीस मगापासून, घेऊ दे ना मला दर्शन म्हणले. अरे म्हणली तवा दिसला होता सर, तवा म्हणजे अरे लय वर्ष झाले म्हणले, युग गेले म्हणले 2. गोपाळ कृष्णासोबत गायी चरायला येत होतास तवा दिसला होतास, ते आत्ताच दिसलास म्हणली. ती म्हातारी दुसरी तिसरी कोण नव्हती, ती संत जनाबाई होती, लक्षात घे. बाळूमामानं ओळखलं, तवा जनाबाईला 80 रुपयाचं लुगडं बाळूमामानं आहेर केलेलं नाही. आता बी बाळूमामाच्या घराण्याला तुम्ही जाऊन विचारा, बाळूमामाचा 80 रुपयाचा लुगड्याचा आहेर संत जनाबाईला गोपाळपुऱ्यात दरवर्षी पोहोचत असते. विठाला विठाला सांगायचं तात्पर्य असं आहे, त्या काळात बाळूमामा कृष्णासोबत गायी चारायला जात होते. म्हणजे बाळू मामा म्हणजे कृष्ण परमात्मा, लक्षात घ्या. बाळूमामा म्हणजे विठ्ठल, बाळूमामा म्हणजे महादेव, बाळूमामा म्हणजे ब्रह्मदेव. आता लई सांगत नाही, आपला वेळ पुढे पुढे चाललाय, मी थोडं पुढे पुढे सरकतो. विठाला विठाला अशा या साधू संतांना तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही शरण गेलोत म्हणून संकट निवारण झालं. कोणाचं संकट निवारण झालं? एका माणसाकडे कर्ज झालं होतं, सुशील महाराज, 1000 रुपये. आता तुम्ही म्हणता 1000 म्हणजे काय कर्ज, पण त्या काळामध्ये ते 10 लाखाच्या समान आहे ना. आलं का लक्षात? कर्ज बाजारी झाला तो माणूस आणि बाळूमामाकडे आला. त्याने विचार केला, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, आणि एका चक्रपाणी वाचून. अरे आपल्याला बाळूमामाशिवाय आता कोणी तारू शकत नाही म्हणलं. आत्महत्या करणं हे तर काय माणसाचं कर्तव्य नाही. मनुष्य जन्म पुन्हा येणार आहे का? माणसानं मरू नये म्हणतात. कितीही वेळ आली तर गाव सोडाव, शिव सोडाव, जिल्हा सोडाव, राज्य सोडाव, देश सोडून विदेशात जावं, पण त्यानं मरू नये. का तर पुन्हा हे नरदेव मिळणार नसते. माणसं मस्त म्हणतात, त्याला सण होईना गेलं म्हणूनच मिळेल की होते. अरे सगळं खरं असलं तरी एवढा डोंगर वाढवायचाच नाही ना, हे का नाही. ते बाळूमामाच्या जवळ गेलं आणि बाळूमामाला म्हणला, मामा पत्नी बी अडचणीत आहे, लेकरं बाळ अडचणीत आहे, काय खावा ह्याची पंचायत आहे, 1000 रुपयाचं ऋण झाले म्हणले, आणि तुमच्याशिवाय कोणी सोडवणार नाही. आलं का लक्षात? माणसावर येळ आल्यावर महाराज भाऊकी आणि गाव, अरे बापरे, येते का मदतीला? अजिबात कोणी येत नाही. गजेंद्राच्या कोणी मदतीला आलं नाही तर तुमच्या आमच्या कोण मदतीला येणार आहे? पण हे माणसाला तात्पुरतं कळत नाही, कारण तारुण्याचा मध असतो ना अंगामध्ये, तोपर्यंत कळत नाही. एक उदाहरण सांगत असतात नेहमी कीर्तनकार. एका माणसाला महाराज 4 लेकर होते, 4 सुना, टाईट कारभार. म्हाताऱ्याच्या हातामध्ये सगळी सत्ता होती ना, गटुडा हातात होतो तोपर्यंत. मग जोवरी चळणगा तोवरी म्हणती माझा, माणिती लहान थोर देह सुखाच्या काजा. म्हातारा असं दर्शनाला गेलं, मंदिरापाशी 10-5 मिनिटं बसलं आणि घरी आलं. पायाच्या जोड्यातल्या कर 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 आवाज आल्याबरोबर सुना भरा भरा कामाला. लेकर जिकडे तिकडे महाराज, जिथे आपापल्या घरात. कोणी म्हाताऱ्याच्या समोर येत नाही, हिंमत करीत नाही बोलण्याची. एक म्हातारी समोर येते, म्हातारी म्हणते, चहा घेता का, का कॉफी घेता, का जेवण तयार आहे, ताटच वाढू का. आता गटुडा हातात आहे ना त्याच्या. जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा. आलं लक्षात? आणि मग एकदा का त्याची 20 वर्षाचा काळ आणखीन जाऊ द्या, म्हातारा असं बाजीवर पडू द्या. म्हातारा दिवसभर झोपलेला असते, रात्री झोप येत नाही, मग पहाटे 3लाच म्हातारा उठते. म्हातारा म्हणते, अरे चहा ना रे, अरे चहा ना रे, अरे चहा ना रे. कोणी त्याचा आवाज ऐकत आहे का? कोणी त्याचा आवाज ऐकत नाही महाराज. 4 वाजता काकड्याचा आवाज म्हाताऱ्याच्या कानावर पडते. त्याला माहित असते काकड्याचा अर्धा काकडा संपला भजन की काकड्यावाल्याला चहा येते. त्यानं कधी पाजिलेला नसते, पण त्याला माहित असते. काठी टिकीत टिकीत म्हातारं पारावर जाते. काकड्यावाल्याचा 1 नाही 2 नाही 3 नाही 5 कप चहा आवडते. पण आतापर्यंत जे म्हाताऱ्यानं चहा प्याला होता ना, म्हातारीने द्यालतात, त्या म्हातारीनं असं म्हशीला पाणी सुद्धा 2-2 दिवस पाजिल नव्हतं महाराज. पातळ दूध देईन मसड, घट्ट दुधाचा चहा दिलेला. म्हातार काकड्यावाल्याला तसा चहा असते व, इकडं असला तर मला माहित नाही वा, आमच्या इकडे नसते. काकड्यावाल्याचा 5 कप चहा प्याला म्हाताऱ्यानं, चहाची तलब गेली नाही. शेवट म्हातारं सकाळचे 8 वाजेपर्यंत आरडलं, त्याच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. आणि जी म्हातारी आतापर्यंत पुडी पुडी करत होती, तीच म्हातारी नातवाला कडेला घेऊन आली आणि म्हणू लागली, माय कामाचं धामाचं मरण बी माय म्हणली एकदाच, आहे का नाही. कुठं सकाळपासून आरडायला लागले, कुठं नांगड मोडायला गेले होते. खरे का खोटे? ही परिस्थिती आहे संसाराची. का जोवरी चळणगा तोवरी म्हणती माझा,
बाळू मामाच्या समोर आलं, थकलं, म्हणलं महाराज आता मामा म्हणलं मला कोणी संसारातून तारणार नाही, 1000 चोरून माझ्यावर झालेलं आहे. बाळू मामानं सांगितलं अरे मग सावकाराकडे जा, मी काय सावकार आहे का? नाही म्हणले तुम्हीच सर्वस्व आहेत आता माझं. विश्वास ठेवला बाळू मामावर, निष्ठा ठेवली, पाय धरले, पायच सोडीना. बाळू मामानं महाराज आपल्या हातातली काठी घेतली आणि जमिनीमध्ये अशी 3 दारवली. ह्या धरणी मातेवर विश्वास आहे ना तुझा? म्हणे हो. अरे मग ही माय आपल्या लेकराला कधी उपाशी राहू देणार नाही. काठी खवली धरणी मातेमध्ये, पृथ्वीमध्ये, महाराज मातीमध्ये, वर उपसली, पुन्हा खुपसली, वर उपसली. 3ऱ्या वेळेस काठी खुपसली, सांगितलं माय हे लेकरू उपाशी मरायलंय, आणि हे लेकरू जर तुझ्या समोर उपाशी मरत असन तर मग तुझ्या मायपणाला काय चाटायचंय म्हणले आहे का नाही? महाराज 3ऱ्या वेळेस काठी वर उपसली, ते जमीन फाकली आणि पैशाचं गटुडच वरी आलो. बाळू मामाची ताकद, पैशाचं गटुडच वरी आलं. आता तुम्ही किती जणांनी जमिनी खणली असतील महाराज, जेसीबी आणू. आलं का लक्षात? आलं का पैशाचं गाठोड वरी? का म्हणून नाही आलं? त्याच्याच्यानंच का म्हणून आलं? त्याच्या संग बाळू मामा होते म्हणून आलं. विठाला बाळू मामाला सांगितलं हे बघ मी दिलं नाही, हे धरणी मातेने दिले, ते गटुड सोड म्हणले तुझ्या हातानं, आणि काय लागन ते घेऊन जाय. त्याच्यामध्ये तर महाराज लाख मोहरा होत्या, लाख रुपयाच्या. त्याने किती घेतलं? आपल्यासारखं असतं तो महाराज धोत्रात बांधून लिहिलं असतं, नसलं कुठं बसलं तर आहे का नाही, उपरनं गुंडाळलं असतं, गेलं असतं गावाकडे. त्यानं महाराज 1000 रुपये घेतले बरं का. 1000 घेतले आणि बाकीचं गटुडं बांधलं. बाळू मामाला म्हणलं हे कोणला द्या? मामा म्हणले माझं नाहीच तर मी कोणला देऊ? जिथून घेतलं होतंच तिथं टाक. महाराज पुन्हा त्या जमिनीमध्ये टाकलं, धरणी माता दुबंगली आणि ते गाठोडं पुन्हा धरणी मातेने घेतलं. ही कृपा बाळू मामाची. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं आम्ही शरण गेलो म्हणून आमच्यावर एकही संकट आलं नाही. अभंगाचं परमे झाले शरण गेलो, परमे झाले शरण गेलो, परमे झालो 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 शरण गेलो. उगविले संकटी परमे झालो शरण गेलो, परमे झालो शरण गेलो, उगविले संकटी उगविले संकटी परमे झालो शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. बरं झालं म्हणजे आम्ही बाळू मामाला शरण गेलो म्हणून काय झालं, संकटातून बाहेर निघालो. नाहीतर संकट माणसावर किती येत आहे. आणि एक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटती. तुकाराम महाराज म्हणतात शेतात गेलात आणि मोठाचे मोठा दगड बघितला आणि त्या दगडाला दुःख सांगत राहिला माणूस. माणसाला तर सांगता येत नाही, कारण का माणसं रडून ऐकतात आणि दुसऱ्याला हसून सांगतात. आलं का लक्षात? आपलं जर फाटलं ना, लोक म्हणतात असं व्हायला नाही पाहिजे, आणि तिकडे गेले ना बघ कशी मजा आली, आता कसं व्हायलंय आहे का नाही, असे लोक असतात. विठाला 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 म्हणून जीवनामध्ये दुःख सांगायचे ते संताला आणि देवाला सांगितलं पाहिजे. आलं का लक्षात? माणसाने दुसऱ्याला एवढाही त्रास देऊ नये. ते देवाजवळ आणि संताजवळ गेले आपल्या नावानं बोंब मारली, एवढाही त्रास देऊ नये. देव आधीच बिजी आहे, पुन्हा त्याला जर आपल्या नावानं विक्षेप झाला तर मग काय खरं नाही. लक्षात घ्या, देव झाला पाठी मोरा मग नसते विघ्न येते घरा. माणसं म्हणते हे तर आयोजित नव्हतं पण नियोजन केलं नव्हतं ना, आहे का नाही?
म्हणून माणसाने जीवनामध्ये संकट सांगायचंय, आवाज द्यायचा तर संताला आणि देवाला. लक्षात घ्या. गरीब परिवारातलं एक जोडपं होतं, बाळूमामाचे भक्त. आदमापूरला नेहमी महाराज आमोशाला दर्शनाला जायची. एक दिवस दर्शनाला निघाले, गरीब परिवार, दुसरं लेकरू नाही, फक्त एक मुलगी आहे. रुई गाव आहे तिथं आदमापूरच्या जवळ. तिथली गोष्ट सांगायला ना, आता ह्या 20-25 दिवसात घडलेली गोष्ट, लई दिवस झाले नाही, त्याला महिनाही झाला नाही आणखी. आलं का लक्षात? दोघे दर्शनाला गेले. प्रॉपर्टी नाही, गरिबी परिस्थिती आहे, 1 एकर सुद्धा जमीन नव्हती. पण दोघा नवरा बायकोचा विचार, आपल्याला पोरीला आपल्या पोलीस बनवायचं. गरीब परिस्थिती, पण बाळू मामा कृपा करतील, पोलीस बनवायचं. निघाले महाराज प्रवासाला. आता महिना झाला असेल ह्या गोष्टीला, लई दिवस झाले नाही. चलता 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 गाडीने पेट घेतला आणि दोघही नवरा बायको महाराज त्या गाडीतच जळून मेले. गाडीत जळून मेल्याच्या नंतर पोरीला म्हणले होते चल दर्शनाला, पण पोरीने सांगितलं मला अभ्यास करायचा, मी येऊ शकत नाही, तुम्ही जा. पोरीला ज्या वेळेला खबर लागली की आपले आई वडील गाडीमध्ये जळून मेलेले, बाळू मामाच्या नावानं टाहो फोडला. आता माझी माय बी तूच आणि माझा बाप बी तूच म्हणू लागली. तिचं नाव आहे तेजस्विनी. लक्षात घ्या, तेजस्विनी त्या पोरीचं. ज्या वेळेला बाळू मामाच्या महाराज तिचं ते 10वा वगैरे झाला, तिच्या हाताने सगळा विधी उरकला आणि परीक्षा जवळ आली. आता परीक्षा द्यावी का नाही, एवढं मोठं संकट आहे, एवढं मोठं ओझ आहे. पण विश्वास ठेवला बाळू मामावर. फोटो आपल्या जवळ घेतला आणि पेपर द्यायला पोरगी गेली, तिला अडवण्यात आलं. हे फोटो बाहेर ठेव म्हणले. तिने सांगितले फोटो जर मदत नाही घेऊन जाऊ दिले तर मला परीक्षा द्यायची नाही म्हणे. 1.5 तास पेपराचा वेळ निघून गेला. ती बाहेर होती, पण बाळू मामानं बुद्धी दिली हो शिक्षकायला. आणि मग 1.5 तासानंतर त्या पोरीला आत घेण्यात आलं. आत घेतल्याच्या नंतर तिच्या समोर 2 संकट होते. एक म्हणजे माय आणि बाप गेल्याचं दुःख होतं, आणि दुसरं म्हणजे 1.5 तासामध्ये 3 तासाचा पेपर लिहिण्याचं संकट होतं. लक्षात घ्या. कसा पेपर लिहा, काय करावं. बाळू मामाचा फोटो समोर ठेवला आणि हाक मारली, मामा आता तुम्हीच माझं सर्वस्व आहे, तुमच्या हातात माझं जीवन आहे. माझे मायबाप तुम्ही आहात, माझे मायबाप तुम्ही नेले म्हणून ही वेळ आली. आता तुमच्याशिवाय मला कोणी नाहीये. 1.5 तासामध्ये 3 तासाचा पेपर, 1.5 तासाचा पेपर पोरीने लिहिला आणि 1.5 तासाचा पेपर सुशील महाराज बाळू मामाने लिहिला. आज ती पोरगी ठाण्याला DYSP पदावर आहे. विठाला विठाला विठाला. अरे संसारातलं किती मोठं संकट येऊ द्या, तुम्ही बाळू मामाच्या सानिध्यामध्ये जा. आलं लक्षात. उगविलो संकटी, संकटातून जीवाला ते बाजूला करतातच. एका बाईला भूतबाधा झाली होती, बाळू मामाच्या समोर आणलं. भूतबाधा झाल्याच्या नंतर आता हे पहिलेच गिऱ्हाईक आहे म्हणले बाळू मामा. आतापर्यंत बरेच नीट केली आहे का नाही, बिघडलेले नीट केले, पण हे भूत लागलेलं पहिलेच गिऱ्हाईक आहे. बाळू मामानं तिथंच जागेवर महाराज आपली काठी रेवली, खांबरावला खांब. आलं का लक्षात. खांबरावला सांगितलं या खांबाला 5 प्रदक्षिणा घाल. प्रदक्षिणा घालूस तर आपल्या बटव्यातला भांडरा काढा की त्याच्या अंगावर सोड म्हणले. ह्याला आहे का नाही, सोडीच काय म्हणलं महाराज. जे पळून गेलं म्हणताना भूत. आलं का लक्षात. आजही तिथं तुम्ही जा, त्या खांबाला प्रदक्षिणा करा, बाळू मामाचा भांडारा कपाळाला लावा आणि प्रदक्षिणा करा. पळी भूत बाधा
भूतबाधा भिनी देते. आजही कोणाला भूतबाधा झाली ना त्या खांब्याला नेतात, अलग लक्षात, प्रदक्षिणा घालायला लावतात आणि बाळूमामाचा भांडारा कपाळाला लावला. पळे भूतबाधा भिनी देते. बाळूमामाला शरण गेलं पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे. लक्षात घ्या. बरवे झाले शरण गेलो भोगविलो संकटी. ज्याचा विश्वास आहे ना महाराज तो तरतो. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास असला पाहिजे ना, आहे का नाही? शिष्याचा गुरुवर विश्वास असला पाहिजे का नाही, आहे का नाही? शिष्याचा गुरुवर विश्वास असावा, भक्ताचा देवावर विश्वास असला पाहिजे बरं का हो. आणि पत्नीचा आपल्या मालकावर विश्वास असला पाहिजे. जसा परमार्थात भक्ताचा देवावर विश्वास असावा लागते, शाळेमध्ये शिष्याचा गुरुजीवर विश्वास असावा लागते, तसा संसारामध्ये पत्नीचा पतीवर विश्वास असावा लागते. आता भक्ताचा देवावर विश्वास राहिला नाही. घडी घडी माणसं भक्त बदलतात. एक आमच्या इकडे गणपतीचा भक्त होता. गणपतीची अशी मूर्ती महाराज बसवली घरामध्ये आणून, आणि आरती महाराज आंघोळ घातली, देवपूजा वगैरे केली, गंध लावला देवाला आणि आरती सुरू केली. गणपतीची आरती येते ना तुम्हाला, म्हणा. सुख करता दुःख हरता वर्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. आरती अशी सुरू केली सुसेन महाराज गणपती बाप्पाची. त्यानं मोदक असे ठेवलेले होते. घम 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 वास येऊ लागला मोदकाचा. उंदरानं बघितलं. उंदीर म्हणला बाप्पा. बाप्पा तर डोळे झाकून बसलेले आहेत. मोदकाचा तर घमघमाट सुटलाय म्हणला. आणि मग आता हे मोदक तर आपल्याला हाणावत लागते. उडी हाणली ना महाराज, गपक्यास मोदकाचा नाश्ताच केला उंदरानं. ही आरती करता करता म्हणाले, अरे हे गणपती कशाचा देव आहे रे म्हणला. गणपतीच्या समोर ह्या उंदरानं मोदक खाल्ले. गणपती कशाचा देव आहे? खरा देव तर उंदीर आहे राव म्हणला. गणपतीनं काहीच केलं नाही उंदरा. खरा देव कोण? उंदीर. घेतली महाराज सुतळी दोरी घेतली की लागलं उंदराच्या माग. बेजार होऊन होऊन 2-2.5 घंट्यामध्ये कीर्तन संपायच्या आकारात आल्या. त्यानं उंदराला धरलं बा. धरलं उंदराला, बांधलं त्याच्या शेपटीला, पाटावर उंदीर बशीला. उंदराला आंघोळ घातली, जॉन्सन बेबी साबण लावली, नव्या कोऱ्या टॉवेलनं अंग पुसला. आता त्याचा देवच उंदीर होता. गणपती कायचा देव म्हणला. गणपती बाप्पाला महाराज कपडे घातले, आणि कपडे घातल्याच्या नंतर गंध लावला आणि उंदराची आरती सुरू केली. उंदराची आरती येते तुम्हाला, मग रेकॉर्डिंग करा. जय देव जय देव जय उंदीर मामा हो जय उंदीर मामा, तुमच्या कष्टाची लय झाली सीमा. रात्रंदिवस तुमच्या स्वारीचा थाट, गाडग्या मडक्यामध्ये तुमची खटपट. बस झाली. आता पुढच्या कीर्तनला म्हणतो. उंदराची आरती सुरू केली. मांजरनं बघितलं. मांजर म्हणली, माय मी तर प्रचार करण्यातच बेजार, हे मेलं तर निवडून आलं म्हणली काळ्या तोंडाचं. मांजरानं बघितलं. मांजराला कायचं देखवत. मग बऱ्याच मांजर आहेत महाराज, त्याला देखवतच नाही कोणाचं, आलं का लक्षात? इथल्या मांजरा सोडून आमच्या इकडे मांजरा सांगायला. मांजरानं बघितलं. मांजर म्हणली, माय मी तर प्रचार करण्यात बेजार, मेलं काळ्या तोंडाचं, निवडून आलं म्हणली उंदीर. आलं का लक्षात? मांजराला सहन झालं नाही. मांजरानं जी उडी हाणली सुसेन महाराज, खपक्यास त्या उंदराचा नाश्ताच केला की होत्या मांजरानं. आता हे म्हणला, हे उंदीर काय असा देव आहे राव म्हणला. गणपतीचे तरी उंदरानं मोदक खाल्ली होती, या मांजरानं तर उंदीरच खाल्ला म्हणला, नाश्ताच केला त्या उंदराचा. खरा देव तर मांजर आहे म्हणला. घेतली मोठी दोरी, लागलं मांजराच्या माग. सगळा प्रकार त्याची बायको बघू लागली, पण ती शब्द बोलली नाही बरं का, कारण तिला माहिती हे मन संधी आहे, हे कोण्या टायमाला काही करतं, ह्याच्या नादी लागायचं मत नाही. आलं धरली महाराज मांजर. मांजराला आंघोळ घातली, गंध लावला, मग मांजराला कपडे घातले. आलं का लक्षात? आणि मांजराची आरती सुरू केली. आता मया तोंडाकडे बघू नका, मला मांजराची येत नाही. आलं का लक्षात? मांजराची आरती सुरू केली. मांजराची आरती सुरू केली. मला सांगायचं तात्पर्य आहे, क्षणाक्षणाला जसं दुःख येईल तसं आपण देव बदलतो. लक्षात घ्या. आलं का लक्षात? आता एखाद्यानं मला सांगितलं, आता मया पोराचं दुखायला, त्याला ब्रेनचा प्रॉब्लेम आहे. मी नांदेडला गेलो, बऱ्याचशा महाराजाकडे गेलो, पण एक जण मला म्हणला, आता इकडे तुम्ही या म्हणला खामगावला, आणि इथं या म्हणला आमच्या वशिष्ठ भाऊकडे एकदा, आहे का नाही? कारण ते त्याच्याजवळ एकदा त्याने सांगितलं की नीटच होऊन जात आहे. आलं का? मला एक जणांना पत्ता दिला आता तिथला त्याचा. मग असं घडी घडी एकदा यायच्याकडे एकदा त्याच्याकडे जा. ह्याचा अर्थ असा आहे की आपलं निष्ठा आहे का एकावर, आपली विश्वास आहे का आपला? का नाही त्याचं? आपली निष्ठाच नाही महाराज, आपली सगळी निष्ठा निष्ठी. आलं का लक्षात? निष्ठा निष्ठी असल्यामुळे आपल्याला दुःख आहे. एका देवावर आपली निष्ठा ठेवा. बाळूमामावर आपली निष्ठा असली, उगविलो संकटी, संकटातून तरते. पण विश्वास नाही राहिला ना महाराज. तेजस्विनीने विश्वास ठेवला. मायबाप मेले, माझे मायबाप आता फक्त मामा आहेत म्हणली, आणि पेपर दिला. पोलीस व्हायचं होतं, DYSP झाली ती बी ठाण्याला. लक्षात घ्या. कशाचं फळ आहे? विश्वासाचं फळ आहे. विश्वासाचं. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास असला पाहिजे. आता विश्वास राहिला नाही. गुरुचा शिष्यावर विश्वास राहिला नाही. विद्यार्थ्याचा आपल्या शिक्षकावर विश्वास नाही. एका गावामध्ये असं ग्रामीण भागात शाळा होती.
दुपारच्या सुट्टीमध्ये पोरं गेली पवायला, मास्तर गेला आणायला शाळेत. जुन्या काळात मारीत होते, आता मारीनच मास्तर. छडी घेऊन मास्तर गेलं म्हणलं, पोरग अलीकडच्या काठाचं पलीकडच चाललंय ना, अलीकडे यायचं ना. मास्तर त्याच्या मागच गेलं. पोराला पावता येत होतं, सरला पावता येत नव्हतं. पोरग पलीकडे गेलं, मास्तर मधात बुडलं. हेनं चडीन बनेल हातात घेतली, बोंबलतच निघालं, ए आता 10 दिवस शाळेला सुट्टी, आता 10 दिवस शाळेला सुट्टी. पोरं म्हणली काय झालं? म्हणलं मास्तर मेले ना आपलं. आता या असं म्हणल्यावर तुम्ही मला सांगा, लई प्रगती करणार असते काय? विश्वास पाहिजे ना हो आपल्या गुरुवर. दुसऱ्या दिवशी बाप शाळेत गेला, म्हणला बाळ्या काय तू एकाच वर्गामध्ये सर म्हणाले तर चौथीलाच ते म्हणला. सरचं ऐकू नका, मी एकटाच चौथीला नाही म्हणला. आज तुझ्यासोबत आहे का कोणतरी चौथीला? ते म्हणला आमची मॅडम चौथीलाच आहे. मला तरी चौथीचं बाळ्या कोणी म्हणत नाही, पण मॅडमला काय म्हणते? कितवीची मॅडम आहे? चौथीची मॅडम आहे. मला म्हणते का मला चौथीचा बाळ्या कोणी? विठाला विठाला. आणि दुसऱ्या दिवशी मग मॅडम कडे आले ना ते बाप, म्हणलं आमच्या बाळूची प्रगती कसं काय? मॅडमने सांगितलं आर्यभट्ट एक शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी शून्याचा शोध लावला. तो कशासाठी लावला माहितीये? तो शून्याचा शोध आर्यभट्टाने तुमच्या बाळूची प्रगती सांगण्यासाठीच लावलेला आहे. अलग लक्षात. मग आता या असं विश्वास नसल्याच्या नंतर हे फळ मिळत असते. विश्वास पाहिजे ना. विठाला विठाला. विश्वास असावा लागतो. विश्वास महत्वाचा आहे. पत्नीचा मालकावर विश्वास असला पाहिजे म्हणजे प्रपंच व्यवस्थित होत आहे. भक्ताचा देवावर विश्वास असला पाहिजे म्हणजे परमार्थ व्यवस्थित होते. एक जणाचं लग्न झालं महाराज, 12 वर्ष बायको माहेरालाच गेली नाही. 12 वर्ष माहेराला गेली नाही, कारण ही गिऱ्हाईक नीट नव्हतं ना. एकदा भावानं सांगितलं, म्हणला ताई घर बांधले ना, वास्तू शांती 8 दिवसाचा सप्ताह, तुला 10 दिवस यावं लागते. तिने सांगितलं 10 दिवस नाही बा, 5-6 दिवस येण्याचा प्रयत्न करते, आमचं गिऱ्हाईक जरा धडाचं नाही. गेली महाराज 6 दिवस. म्हणून नवऱ्याला सांगितलं इथं हे तिथं ते तिथं ते सगळं करून ठेवले. म्हणजे 6 नाही 12 दिवस पूर्ण असं. आणि काहीच अडचण आली तर मला फोन करा, पण घराच्या बाहेर जाऊ नका. अगं जाय म्हणलं बिनधास्त, कुठेच जात नाही म्हणलं घरातून बाहेर. तरी सुद्धा बाईनं पोराला सोबत नेलं नाही. पोराला सांगितलं, म्हणली पप्या तुझ्या पप्पाकडे ध्यान ठेव, आणि जर बाहेर गेली तर मला फोन लाव. ते म्हणला ठीक आहे. म्हणलं मम्मी तू जाय म्हणला. ती बाई गेली ना महाराज, 3च दिवस तिथं राहिली. 4थ्या दिवशी तरी 3 दिवस नीट राहिली नाही. तिथून गेल्या तिनं फोन लावला, हॅलो कुठे? ते म्हणला घरीच आहे. खरं सांगा म्हणली. ते म्हणलं अगं घरी. खरं सांगा म्हणायला येतात. ते म्हणलं आता कसं सांगू? ती म्हणली किचन मध्ये जा, मिक्सर लावा. मिक्सरचा खुर्र आवाज आला मला फोन मध्ये, की मी काय समजेन घरीच आहे म्हणे. हे किचन मध्ये गेलो, मिक्सर लावलं, खुर्र आवाज आल्याच्या नंतर तिला वाटलं घरीच आहे. तिनं फोनच ठेवला. काय दुर्भाग्य असेल महाराज बाईचं. ऐका ना, तिचा मिक्सरवर विश्वास होता पण आपल्या नवऱ्यावर नव्हता. आलं का लक्षात? दुसरी दिवशी फोन केला. ती म्हणली कुठे? म्हणला घरीच आहे. खरं सांगा. म्हणलं लावू का मिक्सर? याला कालचा पाडा आठवला. किचन मध्ये गेलं, मिक्सर लावला. आवाज आल्याबरोबर तिला वाटलं ही घरीच आहे. आलं का लक्षात? तिसऱ्या दिवशी फोन आला, ह्यानं अगोदर मिक्सर लावलं मग उचलला. आलं का लक्षात? आता 4थ्या दिवशी ती 6व्या दिवशी येणार होती, पण अचानकच निघाली सुशन महाराज. तिला वाटलं नवरा हादरलाच पाहिजे. आली घरला तर हे घरीच नव्हतं. हीच हादरली. म्हणली पप्या ते पप्पा कुठे? ते म्हणला मम्मी मोबाईल आणि मिक्सर घेऊन पप्पा 3 दिवसापासून गायब आहेत. म्हणलं अजून आलं नाही. कशाचा परिणाम? विश्वास नसल्याचा परिणाम. विठाला जीवनामध्ये कितीही मोठं संकट येऊ द्या, तुम्ही विश्वास ठेवा महाराज. आलं का लक्षात? आमच्या भागातले एक उदाहरण सांगतो. आमच्या भागात एक जणानं गाडी घेतली, दिवसभर मेंढ्या चारल्या. संध्याकाळी तर त्याला जायचं होतं. 12 किलोमीटरच्या अगोदर त्याच्या ज्या गावाला जायचं होतं ते गाव आलं. त्याचं 12 किलोमीटरवरच गाव राहिलं आणि त्याला लागली झोप. सुशील महाराज ज्या पाहुण्याच्या इथं जायचं होतं का, त्या पाहुण्याच्या दारात गाडी उभी राहिली आणि पाहुण्यानं दारात वाजली त्या गाडीचं. आणि मग हे झोपेतून उठलं आणि ते म्हणलं मी इथं कसं काय आलो? म्हणले यार तुम्ही गाडीने आली. तर मग त्याला कळालं ही गाडी दुसऱ्या तिसऱ्यानं कोणी चली नाही, ही गाडी बाळू मामाच्या कृपेनेच इथं आली. म्हणला विठाला विठाला. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण शरणागती करणं गरजेचं आहे. बाळू मामाची शरणागती ज्याच्या जीवनात झाली त्याचे संकट नष्ट झाले. लक्षात घ्या. बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. आणि मग बाळू मामानं सांगितलं बाबा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बाकी काही नाही केले तरी चालेल, तुम्ही मेंढ्या माऊलीची सेवा करा. ती मेंढी माऊली तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. पैका तर देईनच देईन हो, पण संसारामध्ये आशीर्वाद देऊन जाईल. ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये मेंढ्या माऊलीची सेवा का नाही,
बघा काही जीवन सुजलाम सुफलाम आहे महाराज. काही काहीला जमिनी नाही का, पण त्याच्या खंडीने पेंडी मेंढ्या आहेत त्याच्या घरी. बघा कसला सुकाळ आहे, आलं का लक्षात. ही मेंढी माऊली म्हणजे ही काय कोण आहे, मेंढीला झालेली मेंढी नाही, लक्षात घे. बाळू मामाच्या मेंढ्या म्हणतात का नाही, कुठं बी आल्या की बाळू मामाच्या मेंढ्या. लोक काहून आपल्या धानामध्ये सारतील, दुसऱ्याच्या मेंढ्या काहून नाही सारी. ती बाळू मामाची मेंढी म्हणजे ती काय कोण आहे, मेंढीच्या पोटी जन्माला आलेली नाही, लक्षात घे. तुम्हाला माहित नाही का इतिहास, सांगतो, भजन करा. विठाला विठाला. असेच बाळू मामाचे भक्त होते. बाळू मामाने मेंढ्या चालल्या आणि बाळू मामाचा एक भक्त होता आणि त्याच्या दोन पोराचे महाराज भांडणं सुरू झाली. भांडणं सुरू झाली ते वाटणीवरून. आता दोघा भावाचा झगडा होऊ नये, बाप काय कोणाला कमी देत नसते देतानी, आलं का लक्षात. पण ह्या नवीन घरात घुसलेल्या बाया म्हणतात त्याला चांगलं दिलं ना आपल्याला वांगलं दिलं, आलं का लक्षात. पण आता तुम्ही मला सांगा, आपल्याला जर दोन लेकरं असतील तर तुम्ही उगं देऊन बघा की एका लेकराला शिळी चपाती द्या आणि एका लेकराला गरम द्या, जमते का तुम्हाला? जमत नाही. तुमची चौथी पाचवीचीच लेकरं असू द्या, एकाला गरम द्या आणि एकाला शिळी द्या, बघा तुम्हाला जमते का? देऊन तर बघा की कसं वाटतंय मनाला तुम्ही तुमच्या, आलं का लक्षात. आणि जर तुम्ही तुमच्या लेकराला देऊ शकत नाहीत तर माय बाप याला वेगळं आणि याला वेगळं कसं देते, आलं का लक्षात. म्हणजे दोघा भावाचं भांडण सुरू झालं महाराज वाटण्यावरून. मोठंच मोठं वारुळ होतं रानात, भलं मोठं वारुळ. आता जुन्या काळातले लोक म्हणतात बरं, वारुळ हे देवा घरून आलेलं असते म्हणा, आलं का लक्षात. ते वारुळ काढू नये माणसानं. हे दोघं भाऊ लागले म्हणले, हे बिरान पडित राहिले म्हणले, वारुळ काढायला सुरुवात केली. वाद मिटवायला त्या माणसानं बाळू मामाला आणलं. बाळू मामाला सांगितलं, अरे वारुळ काढू नको. नाही नाही म्हणलं, आधीच जमीन कमी, वारुळ काढावंच लागतंय. अरे हे देवाचं वारुळ आहे म्हणले हे, आलं का लक्षात. म्हणले कोण्या देवाचे, मग आता कोणाचं नाव सांगावं. वारुळ म्हणजे सापासाठी असते ते भोलेनाथाचं. बाळू मामानं सांगितलं हे माझं वारुळ आहे म्हणले. बाळू मामानं सांगितलं माझं वारुळ आहे. म्हणलं मग आता महादेवाच्या वारुळातून साप निघते, तुमच्या वारुळातून काय निघते तेच बघतो म्हणला. दोघे भाऊ लागले वारुळ फोडायला. जसं वारुळ फोडायला सुरुवात केली, वारुळ फुटत फुटत अर्ध संपलं. बाळू मामानं असे हात पुढी केले महाराज, लक्षात. बाळू मामा असे हात पुढी केल्याबरोबर ते वारुळ संपलं आणि बाळू मामाच्या हातामध्ये त्या वारुळातून मेंढी येणं संगच. विठाला विठाला म्हणजे हे बाळू मामाचे. मग त्या मेंढीपासून हे 5च्या 50, 50च्या 500, 500च्या 5000, आज 50,000 मेंढी आहेत बाळू मामा, लक्षात घ्या. हे इथून विस्तार झालेला आहे, लक्षात घ्या. बाळू मामाची मेंढी जी पहिली होती का नाही, ती काय कोणी मेंढीच्या पोटी जन्माला आलेली नाही. ती बाळू मामानं अट्टहास करून आणलेली आहे. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतो. आणि याला रूपा बळे, आणि याला रूपा बळे, आणि याला रूपा बळे, आणि याला रूपा बळे, करुणी खरे हरिदासी, हरदार शरण गेलो, हरदार शरण गेलो. झालो शरण गेलो, बलवे झालो शरण गेलो. आणि याला रूपा बळी करोनी खळी हरिदासी. हरिदासांनी आणलं म्हणजे बाळू मामानं आणलं. कशासाठी? तुमच्या आमच्या उद्धारासाठी आणलं, लक्षात घ्या. आता एरवी काय सोपं आहे का? आज बाळू मामाची मेंढी ज्याच्या रानात मेली ना, त्याच्याच रानामध्ये महाराज त्या मेंढीचं मंदिर आहे. मेंढीचं मंदिर आहे. मागच्या वर्षी मी कीर्तन केलं आमच्या इकडे परिसरामध्ये. शिंगणापूरच्या जवळ आंबडापूर म्हणून गाव आहे, पोखरणी गंगाखेड हायवेला. त्या आंबडापूरला मेंढ्या बसवल्या होत्या बाळू मामाच्या. एका माणसानं आणल्या होत्या आपल्या रानात. तिथे एक मेंढी वारली. मेंढी वारल्याच्या नंतर ते माणूस लागला रडायला, माझ्या रानात वारली, माझ्या रानात वारली. मग त्यानं ब्राह्मणाला बोलून आणलं. ब्राह्मणानं सांगितलं, लईच तुला दुःख व्हायला ना म्हणले, बांध मग मंदिर. आता त्यानं बाळू मामाचं मंदिर बांधावं का नाही? बाळू मामाचं मंदिर बांधलं आणि बाळू मामाची जी मेंढी वारली होती का, त्या मेंढीचं बी मंदिर आहे. त्या मेंढीच्या मंदिरासाठीच मी कीर्तन केलेलं मागच्या वर्षी, लक्षात घ्या. ही किंमत आहे. ही काय सामान्य मेंढीच होते का? अरे माणसाचे मंदिर आहे, होय ना, तर लक्षात घ्या.
माणसाचं मंदिर होत नाही फार तर आता आपल्या घरामध्ये आपण वारल्याच्या नंतर किती पिढ्यापर्यंत आपला फोटो राहते हो घरात. आता तुमच्या घरामध्ये पंजोबाचा फोटो आहे का? कामून नाही नाहीत का? तुम्हाला पंजोबा नव्हते का? पंजोबा होते पण फोटो कामून नाही ठेवला. अरे कवर फोटो ठेवा मेलेल्या माणसाच्या घरात, आहे का नाही? देवाच्या फोटोला जागा लागेल का नाही? फार तर फार आजोबाचा फोटो असते बघ घरामध्ये, पंजोबाचा आणि त्याच्या नंतरचा फोटो नसतंय. म्हणजे माणसं असून सुद्धा आपले मंदिर होत नाहीत. पण त्या मेंढीचं मंदिर झालं. लक्षात घ्या का झालं. ती मेंढी म्हणजे सामान्य मेंढीच्या पोटी जन्माला आलेली मेंढी नाही, ती बाळूमामांना अट्टहासानं वैकुंठातून आणलेली मेंढी. लक्षात घ्या. विठाला विठाला मग अशी कालक्रमणा करत 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 बाळूमामा महाराज पंढरपूरला आले. पंढरपूरला मग बाळूमामाचा मोठा भंडारा असायचा, 1000 लोकांना जेवायला. मग मोठा भंडारा. एकदा मग सरकारनं काय केलं, जमावबंदी आणली. जमावबंदी. बाळूमामाला मग पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन सांगितलं, म्हणले मामा आता जमावबंदी आहे, 4 लोकांपेक्षा जास्त लोक एका जागेवर जमले तर तुम्हाला अटक होईल, आहे का नाही? बाळूमामा म्हणले आता देवा तूच बघ, म्हणले विठ्ठल. अरे मी 1000 लोकांना दरवर्षी इथं आल्याच्या नंतर अन्नदान खाऊ घालतो, म्हणले. महापंगत असती आणि त्या काळामध्ये महापंगत म्हणजे कन्या असायच्या मामाची, आहे का नाही? एवढ्या कन्या खाऊ घालतो म्हणजे 1000 लोकांना. आता 4 लोकांपेक्षा जास्त हे पोलीसवाले आम्हाला हे अधिकारी लोक करू देण्यात, जमावबंदी आणलेली आहे, काय करावं? महाराज विठ्ठलाला साकडं घातलं बाळूमामानं. गाडीत साहेब बसूस तर महाराज त्याचे डोळे बंद झाले, दिसच ना काय पुढं. साहेब लगेच वापस आला आणि म्हणला मामा हे तुमचा चमत्कार आहे. म्हणला वा काय समाज जमवायचं ते जमवा आणि काय खाऊ घालायचं ते खाऊ घाला, पण मला व्यवस्थित करा. बाळूमामा म्हणले अरे खोळ्या मी कोण करणार आहे, म्हणले, आहे का नाही? त्या विठ्ठलाची माफी माग. नाही नाही म्हणला माझ्यासाठी विठ्ठल तुम्हीच आहेत. बाळूमामानं बटव्यामध्ये हात घातला आणि भंडारा काढला आणि त्याच्या डोळ्यावरून असा फिरल्याबरोबर त्याला दृष्टी आली. आणि मग काय महाराज तिथं आनंदाला पारावर नाही. मग जमाव बंदी हटली. हजारो जन समुदाय भक्तगण जमलेले आहेत. पांडुरंग परमात्मा बी उभा राहिला आणि मग नामसंकीर्तन. आणि त्या आनंदामध्ये ती पोलीसवाली सुद्धा नाचू लागली प्रेमानं. ह्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे समागम तुका म्हणे समागम तुका म्हणे समागम, तुका म्हणे समागम, तुका म्हणे समागम तुका म्हणे समागम समागम, तुका म्हणे समागम, तुका म्हणे समागम. नाचो प्रेमे लागलो, नाचो प्रेमे लागलो, परवे झालो शरण गेलो, परवे झालो शरण गेलो. नाचो प्रेमे लागलो, नाचो प्रेमे लागलो, परवे झालो शरण गेलो, परवे झालो शरण गेलो. उगाविलो संकटी उगाविलो, उगाविलो संकटे उगाविलो उगाविलो संकटे उगाविलो. उगाविलो 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 संकटे उगविलो संकट, उगविलो संकट. ओ
शरण गेलो शरण गेलो तुका म्हणे समागमी नाचू प्रेमी लागलो. आणि मग बाळू मामाच्या सहवासामध्ये पंढरीशी पांडुरंगरायाच्या सहवासामध्ये सगळे जण नाचू लागले. किती जण नाचू लागले? थोर थोर भले भले नाचू लागले. पोलीस साहेब अधिकारी लोक नाचले म्हणजे बाकीच्यांची काय कथा. पण त्या परिसरामध्ये अलग लक्षात सर्वात मोठा माणूस गाजलेला म्हणजे तो म्हणजे चंदू शेठ नावाचा माणूस. सर्वात मोठा गाजलेला माणूस. लहानपणाची गोष्ट आहे. बाळू मामा काय करायचे? काट्यावर झोपायची. कोणी उठील, ए बाळूवार इथं कमून झोपलास की? हीच माझी गादी हे म्हणायची मामा. आलं का लक्षात? बाबळीच्या शेंड्यावर जाऊन बसायचे. लोक म्हणायचे, अरे इतक्या उंच कशाला गेलास एवढ्या मोठ? ते म्हणायचे, हेच माझं शिखर आहे. आलं का लक्षात? आणि मग अशा गोष्टीला हे वैतागून वैतागून त्याच्या आई वडिलांनी ठरवलं की ह्याला कुठंतरी कामाला लावायचं. म्हणून त्या चंदू शेटकडे घेऊन आले. म्हणतात बाळू मामा बाहेरच. त्यांचे वडील म्हणू लागले, आमच्या बाळाला काय करा, कामाला ठेवा. म्हणजे अरे एवढं लहान लेकरून काय काम करणार आहे का नाही? तोपर्यंत बाळूमामाने तिथला चारा घेतला आणि दारात उभी असलेल्या गाईला खाऊ बी घातला. चंदू शेटाच्या बायकोनं बघितलं खिडकीतून आणि पळत आली म्हणली, अहो 3 दिवसापासून त्या गाईनं काहीच खाल्लं नव्हतं, पण बघा की ह्या बाळूच्या हातानं चारा खायला लागली. मग बाळू मामानं त्या चंदू शेठची चाकरी काही दिवस केली, असं वर्णन आहे त्यांच्या पोथीमध्ये. उल्लेख येतो. कीर्तनकाराकडून तुम्हाला ते ऐकायला मिळते. असं हे चरित्र. हे चंदू शेठ सावकार जे होते तेही बाळूमामाचे भक्त होते आणि म्हणून त्यांच्याही त्या समागमामध्ये सर्वजण एकत्रित येऊन नाचायला लागलेले आहेत. विठाला विठाला एका पाटलाच्या बाबळी महाराज बाळूमामाच्या मेंढ्या मावल्याने खाल्ल्या. आणि मग पाटलानं महाराज थोडस रागावला. पाटील सांगितलं, तुझ्या मेंढ्या दरवर्षी इकडे उन्हाळ्यात घेऊन येतोस आणि मेंढ्या इकडे घेऊन आल्याच्या नंतर माझ्या बाबळीचं नुकसान करतोस. मामानं ठरविलं, आता ह्याचं नुकसान जे इथून मागं झालेले पुढे बी होणार आहे ते एकदाच द्यायचं. गेले संध्याकाळी बाळूमामा. गेल्याच्या नंतर ती अशी ज्वारी काढलेली रास भरू लागले 2 नौकर द्यायची. पाटलाला सांगितलं, रामराम म्हणले. पाटील काय करायचं म्हणले? आता ही ज्वारी काढली का नाही, रास भरायला लागलो. बाळूमामानं सांगितलं की ती 20-22 पोती होती का? कयाला चेष्टा करायला म्हणली. काय सगळं तर पाखरानच खाल्ले म्हणले. काय होईन ते 2 पोती होईन, व लय झालं तर 2 पोती. बाळूमामानं सांगितलं, आजच्या दिवस दम काढा म्हणले. उद्या पहाटे उठून 4 वाजता तुम्ही हे ढिगल भरा म्हणले. आलं का लक्षात? नाही 22 पोते झाले तर मग बाळू धनगर म्हणायचं नाही म्हणले. महाराज त्याने विश्वास ठेवला. रात्रभर दम काढीन पहाटे 4 वाजता जे रास भरायला सुरुवात केली. आणलेले पोते कमी पडले. त्यानं 10-12 पोते आणले होते. सगळे पोते भरले. ढिगल जशाला तसाच दिसायला. पुन्हा घरी पाठवलं गाड्याला आणि पोते घेऊन आले. पोते भरले तर तुम्हाला सांगतो बरोबर 22 पोत्याची रास भरली.
काय आनंदी आनंद त्या समागमामध्ये. ते 2 पोते कन्या करण्याकरता महाराज जेवारी घेऊन आला आणि बाळू मामाला सांगितलं नाही म्हणू नका, म्हणला हे कन्या करा म्हणला, ह्या 2 पोत्याच्या 2च पोते होणार होते, पण तुमच्या शब्दामुळं 22 पोते ज्वारी झाली. आता या असं बाळू मामाचं वरदान म्हणल्याच्या नंतर कोण आनंदामध्ये नाहून निघणार नाही. तुका म्हणी समागमी नाचू प्रेमे लागलो. प्रेम महत्वाचं असते, नुसतं नाचणंही महत्वाचं नाही, प्रेमही असलं पाहिजे. वरातीतलं नाचणं वेगळं आणि भजनातलं नाचणं वेगळं बरं का. वरातीतलं नाचणं पाप देईल का नाही सांगता येत नाही, पण पुण्य देणार नाही. पण हरिभजनामध्ये प्रेमामध्ये माणूस नाचला रे बाबा की मग त्याला पुण्य मिळत असते, लक्षात घ्या. आलं का लक्षात. आणि इथं जे हरिभजनामध्ये प्रेमानं नाचला त्याला पुन्हा 184 योनीमध्ये नाचायची गरज पडत नाही. म्हणून तुका म्हणे समागमी नाचू प्रेमी लागलो. प्रेम महत्वाचं असते. प्रेम म्हणजे आवड, प्रेम म्हणजे श्रद्धा. जीवनामध्ये माणसानं बाकी काही नाही केले तरी चालते, पण त्याच्या जीवनामध्ये त्याच्या बाळूमामाची भक्ती असली पाहिजे. 3 माणसं समुद्रावरून पलीकडे जायचं त्याला श्रीलंकेला. जुन्या काळामध्ये पूल नव्हता समुद्रात. जुन्या काळातली गोष्ट आहे, फार जुनी, आमच्या काळातली. आलं का लक्षात. नाही आलं तर जेवण करून जा. फार जुन्या काळातली, आमच्या काळातली. तेव्हा पूल नव्हता. पूल नव्हता म्हणून आता पलीकडचं जायचे. रामचंद्र प्रभूनं सेतू बांधलेला होता, पण ते पाण्याखाली दबला नव्ह आहे का नाही. नावाड्याला बोलवलं, नाव पलीकडने म्हणले आम्हाला पलीकडे जायचे. कुठले आहेत तुम्ही? ते म्हणला मी अमेरिकेचा, एक म्हणला मी चीनचा, एक म्हणला मी जपानचा. कशासाठी जायचंय? म्हणला माझं पोरग डॉक्टर आहे. दुसरा म्हणला माझं पोरग इंजिनियर आहे. तिसरा म्हणला माझं पोरग म्हणला जज आहे म्हणला हायकोर्टात. तिघही निघाले महाराज. तिघाईची मग मैत्री झाली, प्रवासी मित्र बनली आणि एकमेकाला गप्पा मारता मारता म्हणू लागले आपण शाळा शिकलो होतो म्हणून लेकर एवढ्या मोठ्या पदावर गेली म्हणले आहे का नाही शिकलेलं याचं काय खरंय. नावाडी उग बसल्या बसल्या ऐकू लागला आणि त्याचं नावाड्याकडे लक्ष गेलं. ते म्हणले अरे नावाडी तू काय शिकलास का नाही? ते म्हणलं मला काही येत नाही बा, फक्त नाव चालवता येते, बाकी दुसरं काही येत नाही म्हणलं. मग तुझे पोरं? ते म्हणलं तुम्ही बघितलं नाही का ती काटाला मासे धरू लागली ते आपले लेकर आहेत म्हणून. आणि मग नावाड्याला सर्जन थू 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 करू लागली आणि जे महाराज वारं सुटलं म्हणताना जोरात आणि जे लाटा समुद्रामध्ये उसळायला लागल्या भयलकन एक लाट महाराज आदळी ना अशी लाट आदळी. वारं सुटलं म्हणलं की सुटलं. ते म्हणाले कीर्तन सोडा आता टाइम झाला नाही तर मी जोरात येईल. वारं जोरात सुटलं. सुटल्यावर जी लाट म्हणतात नावेवर आदळली की नावेला पडलं ना छिद्र, पाणी लागलं मधात. त्याला नावाडी म्हणला तुम्ही लई शिकलेली म्हणला, तुमचं पोरग इंजिनियर कोणाचं, डॉक्टर कोणाचं, उडत नाही उडत नाही. बाळूमामा आहेत की आपली इथं. तर त्यानं सांगितलं म्हणले एकाचं पोरग इंजिनियर, एकाचं डॉक्टर, एकाचं जे जे तुम्ही एवढे शिकलात म्हणला, पण तुम्ही पवायचं शिकलात का रे म्हणला. म्हणले नाही पवायचं आम्हाला येत नाही. ते म्हणला मला काहीच येत नाही पण मला पोहता येतंय. काय येतंय? मला काहीच येत नाही पण मला पाण्यातून पोहून पलीकडे जाता येते. तुम्हाला सगळं येते पण तुम्हाला पोहता येत नाही म्हणला. आता या नावेला छिद्र पडलंय, पाणी आतमध्ये शिरायला, आता 10 मिनिटांमध्ये नाव बुडत या म्हणला. मी काय नाही म्हणलं, हे आता उडी टाकायलो म्हणल्या उडी टाकली त्यानं आणि पवत पवत पलीकडे काटाला गेलं. आता हे बाकी सगळे शिकलेले होते पण पोहणे शिकलेले नव्हते ना. नाव जे पाण्यात बुडाल्याच्या नंतर हे वर राहिले असते काय, मेले बुडून महाराज. मला सांगायचं तात्पर्य असं आहे, जीवनामध्ये सगळं केलं पण बाळूमामाची भक्ती नाही केली, जीवन व्यर्थ गेलं. लक्षात घ्या. जीवनात त्यानं काहीच केलं नाही पण बाळूमामाची भक्ती केली, भक्तीनं बाकी सगळं केलं जमाय. लक्षात घ्या. विठाला विठाला आणि ती भक्ती करीत असताना प्रेम महत्वाचं आहे, आवड महत्वाची आहे. नाचू प्रेमी लागलो. प्रेम महत्वाचं. प्रेम असणं हाऊस वेगळी ना आवड वेगळी. संसारामध्ये असती त्याला हाऊस म्हणतात आणि परमार्थात असती त्याला आवड म्हणतात. माणूस कादंबरी वाचतय ते हाऊस म्हणून आणि ज्ञानेश्वरी वाचतय, बाळूमामाची पोथी वाचतय ती आवड म्हणून. लक्षात घ्या. परमार्थात आवड असावं लागते, हाऊस नाही. परमार्थ माणसं हाऊसनं करायला तर संसार महाराज आवडीनं थाटायलेत म्हणून दुःखी माणसं. लक्षात. परमार्थ आवडीनं असावं, संसार हाऊसनं असावा. हाऊस वेगळी ना आवड वेगळी. माणसं गळ्यामध्ये गंडा घालतात ती हाऊस म्हणून, पण पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतात ती आवड म्हणून. आवड वेगळी आणि हाऊस वेगळी. एका माणसाचं लग्न झालं, नोकरीत होता माणूस, 50,000 रुपये पेमेंट होतं त्याला. लग्न झालं, जुन्या काळामधलं उदाहरण येतं, सिजरेशन म्हणजे सिजर करण्याची प्रक्रिया नव्हती. लेकरू होणार होतं त्यावेळेला. असं आहे, झालं तर लेकरू, नाही तर लेकराचं बाळाचा किंवा माईचा अंतच त्याला बाळांपण म्हणतात. झालं तर बाळ, आलं का लक्षात. नाही तर बाळ तरी जाणार, नाही तर माय तरी जाणार, त्याला बाळांत म्हणायचं. एकाचा तरी अंत होणार.
महाराज लेकरू झालं पण माय मेली. आलं का लक्षात? माय मेल्याच्या नंतर आता ह्या लेकराचा सांभाळ कोण करील? याला तर नोकरी होती, मग यानं दुसरं लग्न केलं. त्या काळात होत होते 2-2, 3-3 लग्न. आलं का लक्षात? आता एकच होय नाही महाराज. आलं का लक्षात? आता एक बी मिळणं कठीण झाली नाही. कोणाला विचारा द्याची का 5 एकर आहे, ते मला रानावाल्याला द्याचीच नाही. मग आलं का लक्षात? असं झालं ना. आता आमच्याकडे लई पहिले ठेपे राहायचे महाराज. मागून मागून तर मलाच ठेपा येईने गेला. विठाला विठाला विठाला. दुसरं लग्न केलं. आता ती त्या लेकराची सावतर माय किंवा थोडासा थोडासा आपला झटका दाखवणारच की सावतर माय म्हणलं. ती काय खामगावची थोडीच प्रेमळ माऊली होती, ती काय आमच्या इकडे होती. ती आपला झटका दाखवू लागली. माणसाच्या लक्षात आलं ही सावतर माय ह्याला काय प्रेम लाईन. मग ह्यानं काय केलं, अमेरिकेत लेकरू ठेवलं शिकायला. काय पैसा लागेल ते हॉस्टेलला भरायचा. लेकराचा सांभाळ सगळं लहानाचं मोठं झालं. आता लई वेळ घेत नाही, लवकर मोठं करतो. त्यानं मला तिकडेच मुलगी पसंत केली. डॉक्टर झालेली मुलगी, तिकडे त्याचा विवाहही जमला. आणि त्याने फक्त तिथून पत्र पाठवलं, बाबा अमक्या अमक्या तारखेला आमचा विवाह सोहळा जमलेला आहे, तुम्ही वराड घेऊन खामगाववरून अमेरिकेत या. आलं का लक्षात? मग आता श्रीमंत घरचं वराड ते काय ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने जात असतं, भर विमानाने गेली लोक महाराज. अशी मला हातात दाखवू लागली म्हणून तर तुम्हाला एवढं सांगायला लागलो. गेले विमानाने लोक अमेरिकेत. गेल्याच्या नंतर मग कोणी सुशील महाराज हार गळ्यात घालायले, कोणी गुच्छ. वा वा एवढ्या कष्टातून शिकला आणि गरिबीतून शिकला आणि एवढा मोठा झाला ना, अमेरिकेत फलाट घेतला आणि बंगला बांधला. आता त्याचं कौतुक होऊ लागलं. ते सावतर मायला दे कोणी गेलं. ती म्हणली काय नाही, माया मालकानं पैसे देऊनच लावलंय. ते म्हणला माझी माय तू. अगं असा पावलं पावली माझा अपमान का करायला लागलीस? काय पाहिजे ते तरी सांग ना तुला. ते म्हणली मी मागन ते देशील का? ते म्हणला देतो. दे म्हणली वचन. दिलं ना वचन. काय पाहिजे सांग. ती म्हणली आताच नाही, लग्न होऊ दे, गावाकडे येऊ दे, मग सांगते. मग धुमधडाक्यात लग्न झालं महाराज. सगळी इकडे खामगावला आले आणि गावात आल्याच्या नंतर मग बरेच दिवस निघून गेले. आता हे तिकडे अमेरिकेला जाणार ना सुट्ट्या संपल्यावर. म्हातारीने घेतलं त्याला बोलून. म्हणली तुम्हाला वचन दिलं होतंस, मी जे मागणार आहे ते तुम्हाला देणारच. ते म्हणला काय पाहिजे ते मग. काहीच नाही म्हणली, माझी अपेक्षा फक्त एवढीच आहे, माझं तुझ्या बापा बरोबर जे लग्न झालं का नाही, ते माझं पहिलंच लग्न होतं, पण तुझ्या बापाचं ते दुसरं होतं. लक्षात आले ना तुमच्या? माझं ते पहिलंच लग्न म्हणजे हिचं पहिलंच लग्न होतं, पण हिच्या बापाचं दुसरं म्हणजे ह्याचा बाप दुसरं परण्या होता. माझं पहिलंच लग्न पण तुझ्या बापाचं दुसरं लग्न असल्यामुळं तुझ्या बापाची लग्नातली हौस पहिल्याच लग्नात पूर्ण झाली, म्हणून त्यानं माझ्यासोबत गिटकीन लग्न केलं. म्हणजे ते म्हणलं म्हातारी तुला म्हणायची तरी काय? काय नाही रे म्हणली, तुझ्यासारखं माझं बी एकदा धुमधडाक्यात व्हावं म्हणली. 80 वर्ष वय झालेलं, तिच्या तोंडात दाताचा पता नाही. ती म्हणायला लागली माझी हौस होती म्हणली, आणि ती हौसच पूर्ण झाली नाही. तुझ्यासारखं माझं धुमधडाक्यात व्हावं एवढीच अपेक्षा. आता शब्द दिलेला होता. जुन्या काळातले लोक वचनबद्ध होते महाराज. जान जाय पर वचन न जाय. त्याने लगेच पेपरवर बातमी दिली, हुंडा मागन तेवढा म्हणला. 8 एकच आहे, सत्यनारायण होईपर्यंत नवरीचं तोंड बघायचं नाही. आता कोण लग्नाला तयार होईन का? कोणीच तयार होईन. तरी माझ्यासारखी एक उठलं. सगळ्या खामगावातल्या भजण्याने हे सगळ्या भक्तांनी सांगितलं, अरे नको नादी लागू. ते म्हणला रोडचं डांबर असाना, म्हणजे काळी झरका असन, लंगडी असन, खुळी असन, शेंबडी असन, मेकडी असन, चिपडी असन, अरे कशी बी असू दे म्हणला, नवरी तर आहे ना. त्याला कुठं माहितीये म्हातारी म्हणून? नवरी तर आहे ना, मग लग्न करायचं. बरं सासरवाडी श्रीमंत आहे, हुंडा मागन तेवढा आहे म्हणला, नवरीचं तोंड बघायचं नाही, एवढंच ठरलं महाराज लग्न. आणि मग लग्न जवळ आलं 1 महिन्यावर. 1 महिना अगोदर तळणवळण सुरू झालं ना. लग्न आता एवढं मोठं लग्न म्हणलं हौसच पूर्ण करायची. 1 महिन्यानं अगोदर लग्न घरी तळणवळण सुरू झालं. सगळ्यात अगोदर रव्याचे लाडू केले. गऱ्याची गोळी म्हणतात त्याला. ते गऱ्याचा गोळा रव्याचा लाडू असा निबर असते महाराज. 8 दिवसाच्या पुढे जर ते राहिला, दारात कुत्रा आलं ते जर फेकून मारला, आणि सुशील महाराजांना माहिती आहे आम्हाला आळंदीला यायचे ना घरून ते लाडू, असा कुत्र्याला फेकून मारला नाही, पाय मोडा कुत्र्याचा तर माझ्याकडे या, तुम्हाला सांगतो लाडूला काहीच होणार नाही. आलं का लक्षात? एकदा असंच जेवायला गेलो, बारीक बारीक लव्याचे लाडू केले. रव्याचे लाडू असे बारीक बारीक जेवायला वाढली. एक भजने होता माझ्यासोबत, त्याला लाडू वाढला. आलं का लक्षात? त्याने ते लाडू खाल्ला आणि पणगाच्या खाली शिरायले. कारण ते लाडू गेला ना त्याच्या तोंडातून सटकून पणगाच्या खाली. म्हातारी आली म्हणली, महाराज 1 लाडू पणगाच्या खाली गेला म्हणजे काय झालं, मी तुम्हाला दुसरे 4 देते ना म्हणली. ते म्हणलं अगं तुझा लाडू घाल चुलीत, माझा एक डुप्लिकेट दात होता आणि ते लाडू संग तिकडे गेला. असा निबरडक रव्याचा लाडू. 1 महिना आधी तळणवळण. नवरीच्या भोवताल महाराज 50 नौकरीने लावले आहे का नाही, रोजानं पोरी सांभाळायला नवरीला पडन म्हणून. आता ह्याला वाटलं नवरी श्रीमंत घरची असते ना, मैत्रिणी बकळ, तिच्या तोंडा फुलाचं तोरण बांधलेलं, तोंड दिसू द्याच नाही नवरीचं. लग्न वगैरे लागलं, सगळं वराड जेवलं. आणि सगळे जेवल्याच्या नंतर मग नवरी जेवायला बसली. आता तुमच्या काळात कसं होतं मला माहित नाही, माझ्या काळात सांगायला मी,
नवरदेव नवरी जेवायला बसली का नवरीनं नवरदेवाला एक घास भरवायचा आणि नवरीनं नवरदेवाला दोघांनी एकूण एकाला एक घास भरवायचा. लक्षात घ्या आता तुम्ही. आणि तो घास गोड आयटम म्हणजे स्वीट आयटमचा असला पाहिजे. आलं का लक्षात. आता नवरीला समोरचं दिसत नव्हतं. नवरीनं असा असा हात केला, तिच्या हाताला रव्याचाच लाडू आला. तिने ते लाडू घेतला आणि नवरदेवाच्या तोंडात घातला. त्याला फुटला नाही, तिने ते बळच गिळला. गिळल्याच्या नंतर त्याच्या घशामध्ये असा अडकला महाराज जाऊन इथं. ते खाली बी जाईना आणि वरी बी येईना. जे डोळ्याला घळा 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 धारा लागल्या म्हणतात. मग त्याला आठवण आली, अरे खामगावचे सगळे भक्त मंडळी म्हणू लागली लग्न करू नकोस, करणं सोपं पुन्हा लय अवघड आहे, मरुस तर सोडता येत नाही. सगळ्या गावाची आठवण झाली, पण आता करावं काय, काहीच इलाज नाही ना. लाडू असा फिट अडकला. पाण्याचा गिलास घेतला आणि पाणी पिलं. पाण्याच्या घोटासोबत ते लाडू मधात गेला. बाहेर निघायचं होईन म्हणलं, काही ब्याचा ऑपरेशन करून काढता येईल, पण आता मधात तर गेला आहे का नाही. आता ह्याच्यावर वेळ आली नवरीला घास भरवायची. हे बी म्हणलं आता नवरीची परीक्षा बघतो म्हणून ते लाडू घेतला, नवरीच्या तोंडात घातला. नवरीच्या तोंडात नव्हता दात. दात नसल्यामुळे ते लाडू असा नवरीच्या तोंडाला कचकन हिरडीला लागला. लागल्याबरोबर तिने फुलाचं तोरण वरी खिळून ती म्हणली, मेल्या कळत नाही का तुला, मी म्हातारी आहे की रे. ते म्हणला, म्हातारी म्हातारी नवरी नगर बा म्हणला मला. ती म्हणली, जाय, मला तरी कुठं तुझी आवड आहे म्हणली, उगा हाऊस म्हणून मी लग्न केलेले म्हणली. विठाला 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 हाऊसनं करायचं असते त्याचं नाव संसार, आणि आवडीनं करायचं असते त्याचं नाव परमार्थ. परमार्थामध्ये प्रेम असलं पाहिजे, आणि ते प्रेम कोणी देत नाही. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. प्रेम देवाचे हे देणे, आणि अभिमान जाय जिने. नाचू प्रेमी लागलो तुकोबाराय म्हणतात. आम्ही देवाच्या सहवासामध्ये गेलोत, बाळूमामाच्या सहवासामध्ये गेलोत, म्हणून आमचा असा फायदा झाला. आम्ही त्या समागमामध्ये भगवंताच्या सानिध्यात, बाळूमामाच्या सानिध्यात आनंदाने नाचलोत. आपणही दरवर्षी गेली 3-4 वर्षापासून या समागमामध्ये आनंदाच्या भरामध्ये डुबत आहात, प्रेम आनंद घेत आहात. मी आता जास्त वेळ घेत नाही. तुम्ही बरेच याच्यातले 70-80% महिला मंडळ, पुरुष मंडळी रात्रपासून बसले आहेत म्हणतात, आहे का नाही. कमाल, एकदा टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. आमच्या इकडे बायाला तर 2 तासाचं कीर्तन मिळले होते महाराज. 10 मिनिटं वाढीली तर बाया म्हणतात, कोणी घेतली होती त्याची तारीख. मग त्या महाराजाला काय म्हणत नाही, ज्यानं तारीख घेतली का नाही त्याला धुनकी देतात. कायामुळे पुन्हा त्यानं बोलू नाही त्या महाराजाला. तरी मी सांगत असतो, बाया हो बकळ राह नाही बरं, झोप आली तर झोपा, फक्त घुरू नका. ते म्हणले, आमच्या इथली एक धुरू मावशी म्हणली, महाराज तुम्ही झोपायला परवानगी दिला तर घुरायला काऊन परवानगी दिली. म्हणलं, अगं तू घुरलीस तर शेजारणीची झोप मोडती ना, म्हणून घुरायचं नाही, झोपायचं. आलं का. एवढ्या परवानग्या देऊन सुद्धा आमच्या इकडे कंटाळा करतात लोक. पण कमाल आहे तुमची. मला तर ऐकल्या नवलच वाटलं की याच्यातले 80% लोक रात्रपासून बसलेले. आनंदाची गोष्टी आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. चॅनलवाले आहेत, सिस्टीमही सुंदर आहे. सर्वांसाठी हे बालगोपाळ भजनी मंडळ आणि सर्व कार्यकर्ते आणि आमचं हे सर्व तुम्हाला सपोर्ट करणारा आमचा हे वशिष्ठ भाऊचा परिवार, त्यांचे चिरंजीव मला तिथे घ्यायला आले. आनंद वाटला. माणसाला कसं असते, आता सासरवाडीचे लोक बी आम्हाला लई विचारीन. लॉकडाऊन मध्ये तर मयासारखे हालसुशीन महाराज कोणाचेच झाले नाहीत. 2 वर्ष कोणी बोलिले नाही. मग आता बायकायला बोलायचं म्हणल्यावर काय लागते महाराज, ती खरकट टाकायला यायची आणि कुत्र्याची शेपटी उपाय द्यायची. ती कुत्र्याने क्या कोण करायची. ती म्हणली, हाड मेल्या 2 वर्षापासून एका जागी. आता बळच कुठं जाऊ, मला कळायले, मलाच बोलायली ती. कोणी बोलीच ना तर बळच जावं तरी कुठं. आलं का लक्षात. पण हे आनंद वाटला. आदर बघितलं की माणसाला आनंद वाटत असते. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर विठाल जय जय विठाल, विठाल जय जय, विठाल जय जय, जय विठ्ठल जय जय पुरे देवा अरे नाही विचारला अधिकार मी आपला. पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वराला कपाया पैकी क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे धरिले चरण. आता उठावे मन येथे नाही नारायण. अरे सर्वाधिक पण येथे सापडले. आता उठावे मन येथे नाही नारायण. तुका म्हणे भोग गेला निवाडीला. आता उठावे मन येथे नाही नारायण. आज
करून आरती चक्र पाणी हो आरती आज पुराले नावसा धन्य काळा दिवसा पाहू सगळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुराले नावसा धन्य काळा दिवसा ऐशे तुकावा हे काळू भास निरजवळी आज पुराले नावसा धन्य काळा प्रेम प्रेम आरती गोविंदा तुलो धन्य धन्य से लोचन नित्य करते अवलोकन बाळा प्रणानी मुक्ता भवाळती परमानंद धन्य धन्य से लोचन नित्य करते अवलोकन रामा मने केशवासी देखून राहिलो धन्य धन्य से लोचन नित्य करते अवलोकन आरती ज्ञान राजा महाकवल तेजा देवी साधु संत मनो विदिला माझा ज्ञान राजा लोकल ज्ञान जगी हित जगत बोली अवतर पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकवल तेजा शेवटी संत मनो विदिला माझा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचिते नाम जनादा पायी प्रकाश देवी आरती ज्ञान राजा मनो विदिला माझा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामानंद आय राघव्या तुकारामा राघवे सागरात पाषाण तारले केशव देवाचे अभंग रक्षिले स्वामी सद्गुरु रामानंद आय राघव्या तुकारामा तुकिता तुलसी ब्रह्मा तुझ्या मने राम शरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामानंद आय राघव्या तुकारामा गरुड टांगण वंदन माझी आस पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ प्रेमाचा पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी मागणे ते एक तुझ प्रती आहे या संताशी निरवी हेची मज देई तुका म्हणे आता उदार तू मज ठेवी पाय संतांचे या संताशी निरवी हेची मज देई आणि का तुझे काही न मागो देवा धनदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम काही प्रसादाची वाट द्यावे देवा. जय जगे ओढी लाईना तुमचे झाले आपण झालं एक सेवात माळव जय जगे ओढी लाईना तुमचे झाले आपण तुका म्हणे चित्त करुणे राहिलो देवा जय जगे ओढी लाईना तुमचे झाले आपण पुंडरी गवर्धे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बाळू महाराज की जय.